The recent data from AIMS, Delhi, has shown that 1/3 of the people, almost 20 to 30% of the people newly diagnosed are below the age of 30 and 35. साल में एक बार आप जाओगे, तुम्ही स्कूटर असो की कार असो की छोटी कार असो की मोठी कार असो, आपल्याला इन्शुरन्स करणं जरुरी आहे. त्याच्यासाठी आपण खर्च करता. आणि 40 रुपये 30 रुपये 20 रुपयाची घरी ग्लुकोमीटर असले तर 20 रुपयाची. दुनिया की सबसे सस्ती यदि कोई जांच है तो शुगर की जांच है. भारत देशातलं राहणारे कोणताही माणूस असलं की त्यांनी 30 वर्ष किंवा 35 वर्ष झालं आहे की त्यांनी वर्षात एकदा आपली शुगरची टेस्ट करून घ्यायला पाहिजे. डोंट वेट फॉर दी सिम्पटम्स टू कम. जीन्स आर दी लोडेड गन्स. इट्स दी एन्वायरमेंट विच पुल्स द ट्रिगर. समाजातल्या प्रत्येक महिला ने मेरे हिसाब से शादी के समय एक तो ब्लड ग्रुप चेक करना चाहिए और साथ में ब्लड शुगर भी चेक कर लेना चाहिए. प्रेगनेंसी इज एन additional physiological stress to your body. When baby is inside the womb, it should not recognize that the mother has diabetes. That is the first treatment of prevention of diabetes in the young adults in future. 18 साल से ऊपर के हर चौथे व्यक्ति को या तो डायबिटीज़ है या फिर प्री डायबिटीज़ है. 2023ची जी स्टडी आहे ICMRची, लेन्सेट नावाची सर्वात मोठी जर्नल असते म्हणजे संसारातली, त्याच्यात भारत देशातला डाटा पब्लिश झालेला आहे. त्याच्यात क्लिअर आहेत की आपल्या देशात अंदाज 10.1 करोड डायबिटिक्स आहेत सध्या आणि प्री डायबिटीज इज अराउंड 13.6 करोड्स. नमस्कार, मी सुषमा. नारायणीच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण ज्या विषयावर चर्चा केली तो म्हणजे मधुमेह. त्यालाच आपण डायबिटीज असं म्हणतो. डायबिटीजच्या वेगवेगळ्या पैलूंबद्दल आज आपण चर्चा केली आहे आणि त्याचसाठी आज आपण इन्व्हाइट केलेलं आहे डॉक्टर सुनील गुप्ता यांना. डॉक्टर सुनील गुप्ता हे सिनियर डायबेटॉलॉजिस्ट म्हणून प्रसिद्ध आहेत. वेगवेगळ्या अवॉर्ड्सनी ते सन्मानित आहेत आणि 2022ला द मोस्ट वर्सटाईल डायबेटॉलॉजिस्ट म्हणून त्यांना सन्मानित केलेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक सबस्क्राईब जरूर करा. पॉडकास्टबद्दल काही सजेशन असेल तर आमच्यापर्यंत नक्की कळवा. धन्यवाद. नमस्कार सर. नमस्कार. नारायणीच्या स्टुडिओमध्ये आपलं खूप स्वागत आहे. डायबिटीज म्हणजे गोड लोक आणि गोड गोड गोष्टी आणि तुम्ही कायम गोड लोकांसोबतच्याच संपर्कात असता असं आपण गृहीत धरूया आणि आज आपण त्याच्यावरच चर्चा करू. पूर्ण आयुष्य मी माझं डेडिकेट केलं आहे गोड लोकांसाठी. बरोबर. तर सर, डायबिटीज हा झालेला आहे तर याचे सिम्पटम्स काय आहे आणि लोकांना कसं कळेल की आम्हाला डायबिटीज झाला आहे? डायबिटीज म्हणजे मधुमेह. आता याच्यात काय वेगवेगळ्या प्रकारचे मधुमेह असतात. टाईप 1 असतो, टाईप 2 असतो, प्रेग्नन्सी डायबिटीज असतो. त्याच्यातली मेजॉरिटी जे डायबिटीज आहे ते टाईप 2 आहे. जर आपण 100 लोक आपण घेतले समजा मधुमेहाचे तर त्याच्यातले अराउंड 96-97 भारत देशातले जे आहे ते टाईप 2 आहे. अराउंड 3 to 4 जे आहे ते टाईप 1 डायबिटीज, 4 ते 6% समजा टाईप 1 डायबिटीज आहे. प्रेग्नन्सी डायबिटीज एक वेगळाच प्रकार आहे, जेस्टेशनल डायबिटीज ज्याला आपण म्हणतो. तर मेजॉरिटी जे टाईप 2 डायबिटीज आहे त्याच्यात 90% लोकांना कोणत्याही प्रकारचे कोणतेही सिम्पटम्स नसतात, कोणतेही लक्षणे नसतात. पण जे टाईप 1 डायबिटीज असतात तर त्यांना जेव्हाही डायबिटीज सुरू झालं की त्यांना खूप सिव्हिरिटी जास्त असते म्हणून त्यांना सिम्पटम्स असतात. सिम्पटम्स म्हणजे खूप जास्त लघवी होणं, खूप जास्त तहान लागणं, त्याला आपण पॉलियुरिया म्हणतो. पॉलिडिप्सिया म्हणजे खूप जास्त तहान लागणं. पॉलीफेजिया म्हणजे खूप जास्त भूक लागणं. थोडे समय में वजन कम हो जाना. खूप साहेब मला सगळं ठीक होतं पण एकदम 2-3 महिन्यात माझ्या 8-10 किलो वजन कमी झालं. भूक खूप लागते, वजन म्हणजे भूक इतकी खूप जोराने लागते. रात्री मला 12 वाजता उठावं लागतं काहीतरी खायला, पण लघवी पण खूप होऊन जाते आणि वजनही कमी होत चाललं. खूप खाणं तरी पण वजन कमी होणं. लघवी जागेला जरा इन्फेक्शन झालं,
जेंट्स लोकांना झालं तर त्याला आपण बेलेनायटिस म्हणतो, पेनिसवर इन्फेक्शन होऊन जाते. लेडीज लोकांना वलोवजायनायटिस व्हेरी कॉमन. आणि पुष्कळदा मधुमेहींना माहीत नसते की त्यांना डायबिटीज झालेला आहे जेव्हा सुरुवाती असते, आणि ते सरळ डर्मेटॉलॉजिस्टकडे जातात, चर्मरोग तज्ज्ञाकडे. आणि मग चर्मरोग तज्ज्ञाला सस्पेक्ट करतो की अरे त्याला बहुतेक डायबिटीज आहे, मग तो शुगर करायला लावतो. तर मेनी ऑफ द टाइम्स डायबिटीज इज बिंग डायग्नोज बाय अ डर्मेटॉलॉजिस्ट अँड नॉट द डायबिटॉलॉजिस्ट. समजलं की नाही? आणि कधी कधी खाज असते आपल्या शरीरातलं, खाज देर इज़ नो अदर रीज़न खाजेचा, पण एकदम खाज सुरू. बहुत बार ऐसे फोड़े आ गए, इन्फेक्शन हो गया, फंगल इन्फेक्शन होतात, बॅक्टेरियल इन्फेक्शन होतात, कधी ते फोड येऊन जातात, ते जास्त लवकर भरत नाही. तर असं काही झालं की ते डायबिटीसचे लक्षणे आहे. पण जे मी सांगितलं की ऑलमोस्ट 95-96% ऑफ देम आर टाईप 2 डायबिटीज, ज्यांना त्याच्यातले 90% लोकांना कोणतेही लक्षणे कधी राहत नाही. म्हणून कोणत्याही समाजातल्या भारत देशातलं राहणारे कोणताही माणूस असलं की त्यांनी 30 वर्ष किंवा 35 वर्ष झालं आहे की त्यांनी वर्षात एकदा आपली शुगरची टेस्ट करून घ्यायला पाहिजे. डोंट वेट फॉर दी सिम्टम्स टू कम. ओके. मेरे को जब तकलीफ होंगी तब मैं टेस्ट कराऊंगा, ये वाला परिभाषा डायबिटीज़ में नहीं चलता मैडम. अदरवाइज विल मिसिंग आउट एव्हरीथिंग. बाय द टाइम विल गेट सिम्टम्स, तुमचं शुगर ऑलरेडी ते HbA1c 10-12 होऊन जाईल, त्याच्यानंतर तुम्हाला सिम्टम्स येईल. ते HbA1c नावाचा एक टेस्ट असतो ज्याने आपण डायग्नोज करतो. आता तो समजा 5.7पेक्षा कमी राहिला तर आपण म्हणतो की इट इज नॉर्मल. 5.7 to 6.4 म्हटलं तर दॅट इज प्री डायबिटीज, आणि मोर दॅन 6.5 म्हटलं की दॅट इज डायबिटीज. आता काय होते की हा जर 6.5 आणि पुढे गेलं तर 6.5, 7, 7.5, 8पर्यंत कोणाला कोणतेही सिम्टम्स राहत नाही. एकदम 8, 10, 9, 10 झाले तेव्हा सिम्टम्स सुरू होतात. आणि म्हणून मधुमेह आतमध्ये आपल्या शरीराला रक्तवाहिन्यामध्ये शुगर वाढत राहते आणि मग ते आपल्या वेसल्सला खराब करतात. मग सरळ लोक कॉम्प्लिकेशन घेऊन ICUत माहीत पडते की माझी शुगर 400 आहे हार्ट अटॅक आल्यानंतर. तर असं व्हायला नको. आणि दॅट इज वाय आता हे नारायणी जे तुम्ही प्रोग्राम घेताय सुषमा मॅडम, हा जे कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम इज जस्ट फॉर अवेअरनेस. डॉक्टर्स कॅनॉट डू एनिथिंग. It is only the awareness which will work. So we all have to join hands for this awareness कि don't wait for the symptoms. अरे यार मेरे को एक चीज़ बताओ, साल में एक बार जाके अपन गाड़ी का इंश्योरेंस कराते ना? साल में एक बार आप जाओगे, तुम्ही स्कूटर असो की कार असो की छोटी कार असो की मोठी कार असो, आपल्याला इन्शुरन्स करणं जरुरी आहे. त्याच्यासाठी आपण खर्च करता. आणि 40 रुपये, 30 रुपये, 20 रुपयाची घरी ग्लुकोमीटर असले तर 20 रुपयाची. दुनिया की सबसे सस्ती यदि कोई जांच है तो शुगर की जांच है. हीमोग्लोबिन भी आपको महंगा पड़ता है, 50-60 रुपये. आपके घर में यदि कोई किसी को डायबिटीज प्रत्येक घरी आता आहेच. मला नाही वाटत भारत देशातलं एखादा घर असेल, म्हणजे मशीन सगळ्यांच्या घरी आहे. लोकांनी ऑक्सिमीटर घेतलं, पल्स ऑक्सिमीटर घेतला कोविडमुळे. आणि त्याच्या आधी पल्स ऑक्सिमीटर म्हणजे डॉक्टरांनाही पुष्कळदा फक्त ICUत राहायचं किंवा OTमध्ये राहायचं, ऑपरेशन थिएटरमध्ये. बाकी OPDमध्ये पण ठेवत नव्हते. पण आता घरोघरी पल्स ऑक्सिमीटर आहे. पण त्याच्या आधी बहुतेक ग्लुकोमीटर यायला पाहिजे. बरोबर. सर, मग डायबिटीज हा जेनेटिक असतो का? डायबिटीजमध्ये जे टाईप 2 डायबिटीज आहे त्याच्या अनुवांशिकताचा रोल आहे. म्हणजे जर आई बाबांना दोघांना असलं तर ऑलमोस्ट 90% लोकांना मधुमेह व्हायचे चान्सेस असतात. आणि एकाला राहिले तर ऑलमोस्ट 40% चान्सेस आहे. तर 80 to 90% इफ बोथ पेरेंट्स हॅव डायबिटीज. जर दोन्हीपैकी एकाला, आई किंवा बाबाला आहे, तर ऑलमोस्ट 40% चान्सेस. आता कधी कधी काय आई बाबाला आहे पण मौशीला आहे सोबत, किंवा काकांना आहे, म्हणजे सेकंड जनरेशन कोणाला राहिलं. हां, जनरेशन सेकंड नाही, फर्स्ट, म्हणजे फर्स्ट जनरेशनमध्ये फर्स्ट डिग्री रिलेटिव्हमध्ये एक आणि सेकंड डिग्री रिलेटिव्हमध्ये एक, असं काही निघालं तर ऑलमोस्ट 60 to 70% चान्सेस. आणि कोणालाही नाही आहे घरी की सर मेरे दूर दूर तक किसी को भी नहीं है, पण तुम नागपुर जैसे शहर में रह रहे हो. शहर में रहने वाले को अराउंड 10 ते 12% गावात फरक पडतो सर. मग काय तर हे सगळं शहरचंच आहे. आपण जे लाईफस्टाईल चेंज केलेले आहेत, थोडं एक्सप्लेन करा. सी जीन्स, आय ऑलवेज से इट्स अ व्हेरी फेमस डायलॉग ऑफ माइन अक्रॉस. वेगळ्या सोशल मीडियाला कुठेही तुम्ही पाहिलं तर दिसेल ती, जीन्स आर दी लोडेड गन्स. व्हॉट डिड आय से? जीन्स आर दी लोडेड गन्स. जीन्स आर दी लोडेड गन्स. इट्स द एन्व्हायरमेंट विच पुल्स द ट्रिगर. आय रिपीट, जीन्स आर दी लोडेड गन्स. इट्स द एन्व्हायरमेंट विच पुल्स द ट्रिगर. तर हे जे एन्व्हायरमेंटल रिस्क फॅक्टर्स आहे
फास्ट फूड का खाना, इर्रेगुलर लाइफस्टाइल, नींद बराबर नहीं होना, एक्सरसाइज नहीं करना, वजन बढ़ाना, दीज आर ऑल स्ट्रेस इज वन इम्पॉर्टंट रिस्क फैक्टर. ह्या जे रिस्क फैक्टर्स आहे, जर यानी इन्होंने अपना दाव नहीं दिखाया तो जीन्स पॉझिटिव्ह रहने के बाद भी आप अपने आप को डायबिटीज से काफ़ी हद तक रोक सकते हो. मग सर जागेचा जसा फरक पडतो तर शहरापेक्षा गावातल्या लोकांना कमी डायबिटीज आहे? मी सांगितलं ना की 10 ते 12% नागपूर शहरातले लोकांना असेल, तर जर गावी तुम्ही गेले तर ते 6 to 8% आहे. म्हणजे लाईफस्टाईल. लाईफस्टाईल. सो लाईफस्टाईल प्लेज ए मेजर रोल. तिथे स्टील लोकांना शेतात जायची सवय आहे, सकाळी ती वेळेवर उठायची सवय आहे. इथे तुम्ही रोज संध्याकाळी तुम्हाला एखादा कोणीतरी फास्ट फूडवाला माणूस काहीतरी पिझ्झा बर्गर आणून देतो. तिथे ह्याची बहुतेक रिस्क थोडीशी मिनिमाइज होऊन जाते. आता तिथे पण आता त्याच्यातही 2 प्रकार झाले. तुम्ही म्हणजे यू हॅव स्टिम्युलेटेड मी डिफरंट डायरेक्शन. काय झालं आहे सुषमा मॅडम की तिथे रूरल प्लेसेसमध्ये अर्बनाइज्ड रूरल लोक झालेले आहेत. त्यांच्या घरी टी व्ही आहे, त्यांच्याकडे मोबाईल आहे, त्यांच्याकडे फ्रीज आहे, त्यांच्याकडे गॅस आहे आणि त्यांच्याकडे कार आहे. तर अर्बनाइज्ड रूरल जर असलं तर प्रिव्हलेन्स नागपूरसारखेच राहणार, सिटीसारखेच राहणार आहे. आणि रूरल हार्डकोर रूरल जे आपण म्हणतो, जे भारत देशातल्या 70% समजा जे पॉप्युलेशन ते रूरल असतात, तर त्या जे हार्डकोर रूरल म्हटलं तर त्यांना प्रिव्हलेन्स थोडंसं कमी आहे. सर आता बोलता बोलता तुम्ही जेस्टेशनल डायबिटीज बद्दल बोलले, म्हणजेच प्रेग्नन्सीचा डायबिटीज, बरोबर? तर हा पण जनरेशन गॅप झाल्या तसा पण येत असेल, कारण काही वेळेला असं होतं की घरी कोणालाच नाही आहे आणि प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीज झालेला आहे. नाही, हा एक वेगळंच चॅप्टर आहे मॅडम. त्याच्यात काय आहे की लेट अस अंडरस्टँड प्रेग्नन्सी फर्स्ट. व्हॉट इज प्रेग्नन्सी? Pregnancy is an additional physiological stress to your body. Additional burden है ना. आप मेल लोगों से कंपेयर करो हमारे से. हमको प्रेगनेंसी नहीं आती तो हमारे को वाला स्ट्रेस नहीं आता है. ओके, तो फीमेल जेंडरमध्ये when you become pregnant, it's an additional, it is called as physiological stress to the body. तर जेव्हा आपल्या पोटात बाळ येतो तेव्हापासून आपला जे इन्सुलिन पहिले लोकांना माहीत पाहिजे की व्हॉट इज इन्सुलिन. इन्सुलिन एक हॉर्मोन असतो. आपल्या पॅनक्रियाज नावात त्याला स्वादुपिंड म्हणतो. त्या पॅनक्रियाज स्वादुपिंडून इन्सुलिन बाहेर निघतो आणि आपण जे काही जेवण केलं त्या जेवणला ग्लुकोज तयार करायला इन्सुलिनची गरज पडते. इधर से आपने खाना खाया, उधर से इंसुलिन निकल के आया और वो ग्लूकोज जो बन रहा है हमारे खाने से त्याला एनर्जीमध्ये जेव्हा कन्वर्शन करायची जे प्रोसिजर आहे तिथे इन्सुलिनची गरज पडते. आणि जेव्हा इन्सुलिन नाही राहिला समजा तो ग्लुकोज एनर्जीमध्ये कन्वर्ट होत नाही आणि आप रक्तात वाढून जातो. दॅट इज व्हॉट इज डायबिटीज. रक्तामध्ये शुगरचं प्रमाण वाढणं म्हणजे डायबिटीज. आणि डायबिटीज याच्यासाठी होतो कारण आपल्या शरीरात जितकं इन्सुलिन बनवायला पाहिजे ते बनत नाही, किंवा इन्सुलिन आहे पण इन्सुलिन काम नाही करून राहिला. ह्या 2 बेसिक रिझन्स ऑफ इन्क्रीजिंग ब्लड शुगर. सो वन इज इन्सुलिन डेफिशियन्सी अँड सेकंड इज इन्सुलिन रेझिस्टन्स, म्हणजे इन्सुलिन आहे पण व्यवस्थितपणे काम नाही करून राहिला. कारण इन्सुलिन जेव्हा आपला पॅनक्रियाजून बाहेर आला की तो पहिले इन्सुलिन रिसेप्टरला भेटतो आणि हे रिसेप्टर्स आपल्या पूर्ण शरीराला, मसल्सला, लिव्हरला, सगळीकडे पूर्ण शरीरात असतात. जेव्हापर्यंत तो इन्सुलिन भेटत नाही रिसेप्टरला तेव्हापर्यंत तो पुढे आपलं काम करत नाही, म्हणजे ग्लुकोजला आपल्या गाडीत बसवत नाही. समजलं की नाही? इन्सुलिन इज अ ट्रक. त्या ट्रकमध्ये ग्लुकोज बसलं आणि मग तो ट्रक फॅक्टरीमध्ये गेला. फॅक्टरीमध्ये जेव्हा दार उघडल्यानंतर फॅक्टरीमध्ये ग्लुकोज टाकण्यात आला आणि मग त्याच्यातली आपल्याला एनर्जी मिळाली. कॅन यू इमॅजिन दिस? एक्झॅक्टली. आता मी तुला हे सांगतोय की वाय दिस इज इम्पॉर्टंट. सो हा जे इन्सुलिन आहे, इन्सुलिन रिसेप्टरला जर नाही भेटला तर तो आपला काम करत नाही. तर इन्सुलिन विल वर्क ओनली इफ इन्सुलिन रिसेप्टर वर्क. इन्सुलिन रिसेप्टर कळलं का तुला? हो. जसं मी तुझ्या घरी आलो, तू मला रिसीव्ह केलं, समजलं ना? दॅट इज रिसेप्टर. जर तुम्हाला रिसीव्ह केलं नसतं तर बाहेरून मी चक्कर मारून बाहेर निघून गेलो असतं. वी वुड नॉट हॅव मेट. सो इन्सुलिन विल वर्क आफ्टर मीटिंग द रिसेप्टर. पण हे रिसेप्टर जर झोपलेले राहिले तर इन्सुलिन असूनही आपला काम करू शकणार नाही. अँड दॅट इज कॉल्ड एज इन्सुलिन रेझिस्टन्स. व्हॉट इज कॉल्ड एज इन्सुलिन रेझिस्टन्स. म्हणजे इन्सुलिन आहे पण काम
नाही करून राहिला. पहिले आपला इन्सुलिन लवंगी मिरचीसारखा होता तिखा, आता तो शिमला मिरचीसारखा लठ्ठ, म्हणजे काम करणारा नाही राहिला, त्याच्या सेन्सिटिव्हिटी कमी झाली. तर लेट अस नाव कम बॅक टू दिस कॉल्ड इन्सुलिन रेजिस्टन्स. अँड इन्सुलिन रेजिस्टन्स अँड हायपर इन्सुलिनिमिया, म्हणजे जे लठ्ठ लोक असतात त्याच्यात इन्सुलिनचं प्रमाण जर तुम्ही चेक केलं तर खूप जास्त असते. मग ते सरळ तुमच्याकडे रिपोर्ट घेऊन येतात, साहेब माझा इन्सुलिन वाढला, माझा इन्सुलिन वाढला. शुगर नॉर्मल आहे पण इन्सुलिन वाढून गेला. तर इन्सुलिन शरीरात जेव्हा जास्त असतो की त्याच्यामुळे हार्ट अटॅक, ब्रेन अटॅक याचे कारणे, एक मेन लिव्हरचा प्रॉब्लेम, हे सगळे जे कॉम्प्लिकेशन, दॅट इज बिकॉज ऑफ हाय इन्सुलिन लेवल इन युअर बॉडी. नाव लेट मी गो बॅक टू युअर प्रेग्नन्सी. व्हॉट हॅपन्स इन प्रेग्नन्सी? I told you pregnancy is a physiological stress to the beta cells. Okay. प्रेग्नेन्सीमध्ये एक प्लासेंटा नावाची प्लासेंटा माहिती आहे तुला? हाँ, प्लासेंटा म्हणजे नाड़ जे अपन मराठीत म्हणतो, जिससे बच्चा और माँ जुड़े रहते हैं. वहाँ से कुछ हार्मोन निकलते हैं. देर आर फ्यू हार्मोन्स विच आर सिक्रेटेड फ्रॉम द प्लासेंटा इन द मदर ड्यूरिंग प्रेग्नेन्सी अँड दे आर कॉल्ड एज प्लासेंटल हॉर्मोन्स. त्याचे थोडे नाव, डिफिकल्ट नाव आहे, मी ते बोलणार. प्लासेंटल हॉर्मोन. ना दीज हॉर्मोन्स आर एंटी इन्सुलिन हॉर्मोन, म्हणजे इन्सुलिनला तो काम बरोबर करू देत नाही. दॅट इज अँटी इन्सुलिन हॉर्मोन अँड ते इन्क्रीज द इन्सुलिन रेजिस्टन्स. व्हॉट वी डिस्कस्ड अबाउट शिमला मिरची आणि लवंगी मिरची ते. तर प्रेग्नेन्सीच्या पिरियडमध्ये ह्या हॉर्मोन इन्सुलिन रेजिस्टन्स इतकं जास्त वाढवतात की बीटा सेलला ऑलमोस्ट 1.5 times to 2 times जास्त काम करावं लागते. समजलं की समजलं? बीटा सेल. इन्सुलिनचं काम काय आहे? इन्सुलिनचं काम आहे की तुमच्या शुगर एक पर्टिक्युलर रेंजवर ठेवणं. जर तुम्ही 9 दिवसाचं नवरात्राचं फास्ट केलं समजा, तर तुमच्या इन्सुलिन कमी होऊन जातात आणि ग्लुकेगॉन नावाचे हॉर्मोन आहे ते वाढून जातात. वी हॅव 2 हॉर्मोन्स. इन्सुलिन हॉर्मोन इज कमिंग फ्रॉम बीटा सेल्स. Glucagon hormone is coming from the alpha cells. Both cells are in pancreas. समजलं? तर हा जे बॅलन्स असतो, दिस इज कॉल्ड एज ग्लूकोज होम्योस्टेसिस. ग्लूकोज होम्योस्टेसिस, कि जिनको डायबिटीज़ नहीं है उनमें शुगर, उन्होंने 1 किलो भी मीठा खा लिया तो शुगर नहीं बढ़ता, क्योंकि इंसुलिन बढ़िया जोर से बढ़ जाता है और उसको कंट्रोल करके रख लेता है. वैसे ही बोलते हैं साहब, मुनि लोग तो शाम को 6 बजे के बाद खाना भी नहीं खाते 12-12 घंटे, फिर उनको लो शुगर क्यों नहीं होता? क्योंकि इंसुलिन उस समय कम हो जाता है और ग्लूकेगॉन बढ़ जाता है. तो here this very delicate balance of insulin and glucagon keeps the blood sugar of a person at a normal level. आता during pregnancy what happens is these hormones they go on increasing the insulin resistance. आणि आता तेव्हा बीटा सेल जे बिमार राहिले, ज्या गर्भवती महिलांच्या बीटा सेल्स कॉम्प्रोमाइज्ड राहिले, डिसीज्ड राहिले, बिमार राहिले, त्यांना काय होईल, ते ॲडिशनल जे रिक्वायरमेंट आहे टू कीप ब्लड ग्लुकोज बिटवीन 80 and 120, ते ॲडिशनल रिक्वायरमेंटसाठी इन्सफिशियंट राहील. आणि ज्यांच्या इन्सफिशियंट राहिला त्यांना डायबिटीज होऊन जाईल. ज्यांना सफिशियंट राहिले ते बरोबर ते टॅकल करून नॉर्मल ठेवतात शुगर. प्रेग्नेन्सीमध्ये काउंटर रेग्युलेटरी हॉर्मोन्स कॉजेस इन्सुलिन रेजिस्टन्स. ह्या इन्सुलिन रेजिस्टन्सला टॅकल करायला आपले जे ओरिजिनल बीटा सेल्स है त्यांना दुप्पट काम करावं लागते, मतलब डबल काम करना पड़ता है. नॉर्मल केस में सपोज आप 60 यूनिट्स पर 24 आवर्स में बढ़ा के दे रहे हो इंसुलिन, अपना बीटा सेल बना रहा है, उसको 90 यूनिट बनाना पड़ता है, कभी कभी 120 यूनिट तक जाना पड़ता है, यानी ज़्यादा इंसुलिन उसको प्रोड्यूस करना पड़ता है. अब ऐसे बीटा सेल जो पहले से बीमार है, प्रेगनेंसी होने के पहले से ही बीमार है, तो वो उतना इंसुलिन नहीं बना पाते. आणि जेव्हा तुम्हाला प्रेग्नेन्सीच्या मध्ये डॉक्टर ग्लुकोज प्यायला देतो तर तुमचा शुगर एकदम 160-170 होऊन जातो. मग तुमची गायनेकोलॉजिस्ट म्हणते की बेटा तुला आता डायबिटीज झालं आहे, जरा जाऊन गुप्ता सरांना भेटून घे. समजलं? सो दिस इज, सो यू ऑलरेडी हॅव अ डिसीज्ड बीटा सेल्स. अच्छा. which get, so that is why we call it as a treadmill test for pregnancy is a treadmill test of diabetes. What do you do in treadmill test in heart? वॉकिंग करता तुम्ही, आणि वॉकिंग केला की ECG मध्ये चेंजेस येतात. जेव्हा तुम्ही रेस्टिंग ECG काढता ते नॉर्मल असते. समजलं की? तर प्रेग्नेन्सी इज अ ट्रेडमिल टेस्ट. यू आर गिविंग बर्डन टू द पेनक्रियाज अँड ट्राईंग टू सी की तुमचे बीटा सेल बरोबर काम करून राहिले की नाही करून राहिले. त्याच्यामध्ये काय काळजी घ्यायची सर मग प्रेग्नेन्सीमध्ये? असं जर प्रेग्नेन्सीमध्ये शुगर राहिले तर त्याच्यात थोडे स्ट्रिक्ट नॉर्म्स असतात मॅडम. आपल्याला उपाशी पोटची शुगर 90पेक्षा कमी ठेवावं लागते.
जेवणानंतरची 2 तासाची शुगर आपल्याला 120पेक्षा कमी ठेवावी लागते. जर आपली शुगर जास्त राहिली तर त्याचे वाईट परिणाम आपल्या बाळावर होतो आणि मग हा बाळ मग पुढे जाऊन डिलिव्हरीच्या वेळी त्रास होऊ शकते. कधीकधी फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये जर शुगर जास्त राहिला पहिल्या तिमाहीमध्ये तर मग ते अबॉर्शनचे चान्सेस असतात. कधीकधी विकृती यायचे चान्सेस असतात बाळमध्ये बिकॉज ऑफ हाय ब्लड शुगर. तर ह्या सगळ्या कॉम्प्लिकेशन असतात. आता त्याच्यातही 2 प्रकार आहेत प्रेग्नन्सीमध्ये. एक असं की जो टिपिकली 6व्या 7व्या महिन्यात येतो, म्हणजे युजली आफ्टर 20 or 24 वीक्स ऑफ प्रेग्नन्सी. तेव्हा इन्सुलिन रेजिस्टन्स एकदम पीक असतो. इन्सुलिन काउंटर रेग्युलेटरी हॉर्मोन जे आपल्या प्लासेंटाहून निघून राहिले ते एकदम हायेस्ट लेवलवर असतात 24 आठवड्याच्या नंतर. 20च्या पुढे सुरू होते असं वाढणं आणि तेव्हा एकदम म्हणून त्यावेळी मॅक्झिमम GDM तेव्हा निघतात, जेस्टेशनल डायबिटीज. आणि तेव्हा बीटा सेलने काम करणं बंद केलं आणि जसंच तुम्हाला प्रेग्नन्सी झाली, डिलिव्हरी झाली की तो डायबिटीज गायब होऊन जातो. प्लासेंटा कट केला म्हणजे हॉर्मोन मिळणं बंद झाले म्हणजे ते नॉर्मल होऊन जातात ते. तर त्याच्यात ती प्रेग्नन्सीमध्ये 2 प्रकारचे की एक पहिलेपासून डायबिटीज होता, त्यांनी कधी चेकच नाही केला म्हणून माहीत नाही पडलं, प्रेग्नन्सीच्या वेळी टेस्ट केलं मग कळलं. आता मॅक्झिमम प्रेग्नन्सी समजा बिटवीन 25 and 30 मॅक्झिमम प्रेग्नन्सी भारत देशात. आजकाल थोडा ज़्यादा बढ़ गया है 32. ठीक आहे, ते एक रिझन आहे डायबिटीजवाला की ते कधी चेक करतच नाही. आता समजा माझी वय आज इवन इफ आय एम 60, इवन आय वॉज 40 or 30 आय नेवर टेस्टेड माय ब्लड शुगर. माझे पुष्कळ कज़न वगैरह ब्रदर्स वगैरह जे आहेत किंवा पुष्कळ भतीजे वगैरह है, उन लोगों ने कहा कि अपना टेस्ट अभी 30 और 35 में. तो हमारे देश में वो आदत नहीं है चेक करने की. वैसे ही हमारी बेचारी प्रेग्नेंसी पर जो लड़की थी उसने प्रेग्नेंसी के पहले कभी टेस्ट ही नहीं किया और 90% मी सांगितलं तुला ते असिम्प्टोमॅटिक असतात. तर असे लोक ज्यांना फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये जेव्हा आपण प्रेग्नेन्सी टेस्ट करतो तेव्हा जेव्हा शुगर कळलं, म्हणजे फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये जर शुगर निघाला आणि तो कंट्रोल नाही राहिला तर मग विकृती व्हायचे चान्सेस जास्त असतात. आणि जो प्युअर GDM आहे जे टिपिकली 6व्या 7व्या महिन्यात येतो आणि डिलिव्हरीनंतर खतम होऊन जातो, तिथे विकृती यायचे चान्सेस नसतात. का? कारण आपले सगळे ऑर्गन, तुमचे डोळे म्हणा, तुमचे फुफ्फुस म्हणा, तुमचे हार्ट म्हणा, तुमचे हातपाय म्हणा, तुमच्या मेंदू म्हणा, एव्हरी ऑर्गन इज रेडी इन द बेबी व्हेन द बेबी इज जस्ट 6 to 8 वीक्स. 6 से 8 हफ्ते में आपका बच्चा पूरा अंदर तैयार हो गया रहता है. उसके बाद सिर्फ उसका साइज बढ़ता है. समझे कि नहीं समझे? और वो 6 से 8 हफ्ता वाला पीरियड बहुत क्रुशियल होता है व्हेन युअर ऑल ऑर्गन्स आर फॉर्मिंग. आणि तेव्हा शुगर जर जास्त राहिली तर मग अशा लोकांना विकृती होते, मिस्ड अबॉर्शन होऊन जातात. पुष्कळदा ते म्हणतात सर हार्टबीटच नाही आले पेशंटचे, बाळचे हार्टबीटच नाही आले हे म्हणतात ना पुष्कळ लोक. दॅट इज बिकॉज ऑफ हाय ब्लड शुगर इन दी फर्स्ट 6 to 8 वीक्स ऑफ प्रेग्नन्सी व्हेन अ ब्लड शुगर इज हाय. त्याच्यासाठी काय काळजी घ्यायची पहिलेपासून आता? ते खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे की समाजातल्या प्रत्येक महिला ने मेरे हिसाब से शादी के समय एक तो ब्लड ग्रुप चेक करना चाहिए और साथ में ब्लड शुगर भी चेक कर लेना चाहिए. स्पेशली चलो शादी में नहीं भी किया तो प्रेगनेंसी प्लान करने के पहले से यदि अपन ने शुगर चेक कर लिया. आणि समजा आता नवीन जे फिगर आलेलं आहे तुम्हाला माहीत पडलं असेल की डायबिटीजचं प्रमाण आपल्या भारत देशातलं खूप जास्त वाढलेलं आहे. मागच्या जून 2023ची जी स्टडी आहे ICMRची, लॅन्सेट नावाची सर्वात मोठी जर्नल असते म्हणजे संसारातली, त्याच्यात भारत देशातला डाटा पब्लिश झालेला आहे. त्याच्यात क्लिअर आहेत की आपल्या देशात अंदाज 10.1 करोड डायबिटिक्स आहेत सध्या आणि प्री डायबिटीज इज अराउंड 13.6 करोड्स. बापरे. आणि दोन्ही जर मी असं जोडून घेतलं तर इट कम्स टू ऑलमोस्ट 24 or 25%. डॅट मीन्स 18 साल से ऊपर के हर चौथे व्यक्ति को या तो डायबिटीज़ है या फिर प्री डायबिटीज़ है. आता पुष्कळ मुली जे लग्न करतात 24, 25, 26ला त्यांना माहीत नाही आपण त्याच्यातली 4पैकी एकाला तर प्री डायबिटीज किंवा डायबिटीज आहे. म्हणून आपण डोंट वेट फॉर सिम्पटम्स टू कम, डोंट वेट फॉर प्रेग्नेन्सी टू कम, जस्ट चेक इट. आणि त्यानुसार मग हां, आणि जर नॉर्मल असली तर आपल्या डॉक्टरांना सांगायचं की नॉर्मल आहे सर, यू कॅन गो हेड विथ प्रेग्नेन्सी, सेफ प्रेग्नेन्सी. तर प्रिकॉशन इज इफ यू हॅव इफ यू नॉट चेकड इट, चेक इट. जर निघालं तर पटकन डॉक्टरांना भेटा. पहिलेपासून शुगर कंट्रोल करा. प्रेग्नेन्सीमध्ये काय इम्पॉर्टंट आहे की यू हॅव टू कंट्रोल
युअर ब्लड शुगर बिफोर यू गेट कन्सिव्ड. आणि तुम्ही सांगितलंच की प्लॅसेंटा काटलं की नाही, मी आय एम टॉकिंग नाव. यू आस्क मी वन क्वेश्चन की त्याला टाळण्यासाठी काय करू शकतो पहिल्या ह्याच्यात. तर पहिलेपासून जर आपण टाईप 1 तर निघत नाही युजली, टाईप 2 डायबिटीज किंवा प्री डायबिटीज राहिलं प्रेग्नेन्सी व्हायच्या पहिले, तर पहिलेपासूनच त्यांना काळजी घ्यावी लागेल. पहिल्यापासूनच काळजी घेऊन शुगर 90 आणि 120वर आणावं लागेल. HbA1c 6पेक्षा कमी आणावं लागेल. जेव्हा हे शुगर आली कंट्रोल, मग प्रेग्नेन्सी ठेवायची. अच्छा, म्हणजे आधी कंट्रोल करून नंतर प्रेग्नेन्सी ठेवा. आधीपासून टेस्ट करा. त्याचं कारण काय सांग. आता प्रेग्नेन्सी जर समजा तुला प्रेग्नेन्सी झाली होती, केव्हा कळलं तुला? किती आठवड्यात कळलं? दीड महिन्यात. 1.5 महिना म्हणजे 6 आठवडे निघून गेले. आणि आत्ताच मी काय सांगितलं की बाळ इज रेडी बाय 6 to 8 weeks. तो तेव्हा आपल्याला माहीतच नाही की आपण प्रेग्नेंट आहो की नाही. म्हणून पहिलेपासून शुगर कंट्रोल ठेवा. सो एव्हरी अटेम्प्ट फॉर कन्सेप्शन, एव्हरी अटेम्प्ट फॉर प्रेग्नन्सी शुड बी कन्सिडर्ड की तू होणारच आहे आणि पहिलेपासूनच कंट्रोल ठेव. अच्छा, हे लक्षातच ठेवायचं 100%. त्याच्याशिवाय वन्स यू कम 6 आठवडे निघून गेले की तुमच्या हातातलं सगळं निघून गेलं. एव्हरीथिंग. अँड बाय द टाईम यू डायग्नोज यू विल बी. अँड पुष्कळदा काय असते की जे हाय रिस्क प्रेग्नेन्सी असतात त्याचा रेग्युलर पिरियड्स येत नाही. मग ते काय आणखी 15 दिवस थांबतात की अरे पिछले बार तो 2 महीने में आया था, इस बार भी शायद और नहीं आया तो 1.5 महीने में नहीं आया. तर म्हणून ते पाडी आली नाही तर आणखी वाट पाहतात प्रेग्नेन्सी टेस्ट करायला. बाय दॅट टाईम युअर 6 to 8 weeks आर ऑलरेडी गॉन. दिस इज कॉल्ड एज अ पिरियड ऑफ ऑर्गेनोजेनेसिस. ऑर्गन फॉर्मेशनचा पिरियड आहे हा 6 ते 8 आठवडे प्रेग्नेन्सीचा. दिस ऑर्गेनोजेनेसिस गेट्स अफेक्टेड व्हेरी बॅडली इफ युअर ब्लड शुगर इज नॉट कंट्रोल्ड इन फर्स्ट 6 to 8 weeks ऑफ प्रेगनेंसी. इसीलिए अभी हमको सब महिलाओं को चिमटी लेके जगाना है मैडम. आपकी चैनल से जगाओ या कोई भी कहीं से भी जगाओ, कैसा भी उनको जगाना है कि तुमको चेक कर लो. आउट ऑफ 4 1 of you. सर, वर्षातनं एकदा करायची की 6 महिन्यांनी? वर्षातनं एकदा करायलाच पाहिजे. ऑफिशियली आम्ही 35 वर्ष म्हणतो, मी अनऑफिशियली 30+ म्हणतो. प्रेग्नेन्सी प्लॅन करत असेल तर मग नो एज, जस्ट बिफोर गेटिंग कन्सेप्शन. लेट मॅरेज हे पण एक कारण असू शकतं. एज वाढली ना मॅडम. लेट मॅरेज तर एक सेलिब्रेशन, एक कारण है. पण लेट पहले एक ज़माने में क्या था ना, तो आप मेरे को ना चिमटी ले लेके छोटा सा क्वेश्चन पूछ के लंबा लंबा आंसर करवा रहे हो. देखो काय आहे, पहिले काय व्हायचं की पहिले वयाच्या 19, 20, 21 लग्न होऊन जायचं. म्हणजे मुलांच्या 20, 21 आणि मुलींच्या 18, 19 म्हणजे 25 के तक का लड़का रहता था, 20 के आसपास की लड़की रहती थी, 21 की और शादी हो जाती थी. और 30 के पहले 2 लड़का बच्चा होके सब कुछ खत्म, मेंटेनेंस शुरू हो जाता था. आजकाल करिअरच्या इतकं जास्त प्रेशर आहे लोकांमध्ये. तर हा जे प्रकार आहे की कॉन्फिडन्स नाही आहे किंवा लग्न उशिरा होऊन राहिले, नाही करिअर बनवायचं आहे, त्याच्यामुळे काय आहे की एज ऑफ मॅरेज इज गोईंग अप. व्हेरी राईटली यू सेड. आणि एज ऑफ प्रेग्नेन्सी इज ऑल्सो गोईंग अप. You will get the marriage at the age of 27, 28, 29, sometimes 30 and 30+. Then you will say नाही मग आता 2 वर्ष थोडासा रिलॅक्स व्हायचं आहे, लाईफ पोस्ट मॅरेज लाईफ, मरायटल लाईफ एन्जॉय करायची आहे, आता प्रेग्नेन्सी वगैरे नको, म्हणून तू परत 2 वर्ष काढता. बाय द टाईम यू डू दिस इट्स ऑलरेडी 30+. 30+मध्ये रिस्क ऑफ GDM इन्क्रीजेस, रिस्क ऑफ अदर कंजेनायटल डिसीजेस ऑफ द बेबी इन्क्रीजेस. अँड दॅट इज वाय एज ऑफ मॅरेज वाढल्यामुळे आणि डायबिटीजशिवाय कमी होत चालली. जेव्हा मी प्रॅक्टिस चालू केलं तेव्हा डायबिटीज युजली 60च्या वरती राहिले लोकांना व्हायचं. एल्डरली वी यूज टू कॉल इट इज रॉयल डिसीज. रॉयल डिसीज म्हणजे इतकं वय. नहीं, रॉयल म्हणजे अमीरों के घरों में खाते पीते घरों में होता था सब कुछ ना, ये ऐसा बोलते थे. मोटापा वाले घर, रॉयल फॅमिलीज में होता था आणि गरीब लोगों में नहीं होता था. पण आता वय हळूहळू कमी होत चालली. द रिसेंट डाटा फ्रॉम एम्स दिल्ली has shown that 1/3 of the people, almost 20 to 30% of the people newly diagnosed are below the age of 30 and 35. यदि 3 लोग डायग्नोस हो रहे हैं तो 3 में से 1 यंग एज में डायग्नोस हो रहा है, विच इज़ अ बिग चैलेंज. हम बोलने को तो बहुत अच्छा है कि आपला देश युवा आहे, सर्वात जास्त यूथ यंग पॉप्युलेशन भारत देशात आहे पूर्ण संसारात. पण what will happen if you have 25% of young people becoming diabetes?
म्हणजे काळजी करण्याची गोष्ट आहे ही. दॅट्स अ चॅलेंज. सर, मग प्रेग्नन्सी नंतर जे इन फ्युचर मुलांवर चान्सेस असतात डायबिटीज होण्याचे? जर आपण शुगर कंट्रोल नाही ठेवलं तर जर म्हणजे आता समजा डिलिव्हरी झाली, अरे हो ना, तेच तर म्हटलं मी, जर शुगर प्रेग्नेन्सीच्या वेळी कंट्रोल नाही ठेवलं, समजा कोणाला 2 मुलं आहे, 2 मुलं मुली जे आहे, पहिला बाळ झाला तेव्हा प्रेग्नेन्सीमध्ये डायबिटीज नव्हता, पण दुसऱ्या बाळ किंवा मुली झाली तेव्हा प्रेग्नेन्सीमध्ये डायबिटीज होता, तर पहिल्यापेक्षा दुसऱ्याला डायबिटीज व्हायचे चान्सेस जास्त आहे. कारण काय, बेबी हू गेट्स एक्सपोज्ड टू दिस इंट्रा युटेराईन हायपरग्लायसिमिक एन्व्हायरमेंट, हाय ब्लड शुगरच्या जे एन्व्हायरमेंट जे असतो आपल्या गर्भावस्थाचा, त्या एन्व्हायरमेंटला जो एक्सपोजर आपल्या बाळाला मिळतो त्याच्यामुळे त्यांना युवावस्थेत डायबिटीज व्हायचे चान्सेस असतात. आणि युवावस्थेचं डायबिटीज म्हणजे एक तर त्यांना युवावस्थेत ओबेसिटी होऊ शकते, लठ्ठपण होऊ शकते, त्याच्यानंतर डायबिटीज मे बी इन द एज ऑफ 30s 20s असं व्हायचे चान्सेस असतात. आणि ते आपण कटशॉट करू शकतो, ते आपण रियली वी कैन इसमें बहुत अच्छा एक नया कॉन्सेप्ट आ रहा है मैडम, मैं वो बताता हूँ आपको, दैट इज कॉल्ड एज प्राइमोर्डियल प्रिवेंशन. की जर आपण आपल्या म्हणजे जे प्रेग्नेंट लेडीची शुगर इतकी स्ट्रिक्ट कंट्रोल केली थ्रू आउट 9 months, आपके जैसे केस में तो शायद 6वें महीने में आया था, है ना, तो आपने 3 ही महीने की मेहनत करी थी, पर बहुत सारे लोग हैं जिनको पूरा 9 महीना मेहनत करना पड़ रहा है. तो ये 6 से 9 महीने की मेहनत यदि हमने अच्छे से करी तो हम आगे आने वाली जनरेशन को होने वाले डायबिटीज़ से बचा सकते हैं. वी कैन जस्ट सी हे अनडिटेक्टेड डायबिटीज़. देयर इज़ वन वेरी इंपॉर्टेंट से विच सेज की आपको जो आने वाली जो ब्लड प्रेशर डायबिटीज है, जे सगळे जे डिसीजेस आहे ते ॲक्च्युली जेव्हा बाळ पोटात असतं तेव्हाच सगळं कळून जातं, तेव्हा सगळं सेट होऊन जाते. समजलं? एव्हरीथिंग इज सेट वेन यू आर इन तेव्हापासूनच. तर तेव्हापासून जर आपण केलं, जर आपण तिथे हे केलं की स्ट्रिक्टली तिथे शुगर डिटेक्ट करून घेतली आणि एकदम बॉर्डरलाईन शुगरमध्ये त्यांना कंट्रोल करून घेतलं, युअर बेबी शुड नॉट रेकग्नाइज दॅट द मदर इज डायबिटीज. किती सुंदर कॉन्सेप्ट आहे. वेन बेबी इज इनसाइड द वूम, it should not recognize that the mother is diabetes. That is the first treatment of prevention of diabetes in the young adults in future. तो मैं यदि आज बात करूं कि 2047 में जब भारत देश के 100 साल होंगे इंडिपेंडेंस के, और आज से यदि मैं 25 साल बाद मैं चाहूं कि यदि कि डायबिटीज़ किसी को ना हो, तो मैंने आज से हर प्रेग्नेंट वुमेन को शुगर कंट्रोल रखना चाहिए, जिससे ये आने वाली जनरेशन को नया डायबिटीज़ ना आए. किती सुंदर कॉन्सेप्ट आहे हा. बरं सर, आता तुम्ही म्हटलं की 20 आणि 30 वयापर्यंत, पण आता कधी कधी 12 आणि 13 वर्षाच्या मुलांना काही पेरेंट्स गोड खाऊ देत नाही, पण त्यांना क्रेविंग खूप असते लहान मुलांना की आज मला गोड खायचं आहे. तर ते किती योग्य आहे खाऊ द्यायचं? कारण त्यांना ग्लुकोजची पण तर आवश्यकता असते, कारण ते एवढे वर्कआउट करतात, बाहेर खेळतात. नाही, काय आहे की जे नॉर्मल जे आपलं हिंदू संस्कृती म्हणा किंवा भारतीय संस्कृती म्हणा जी आहे, जर आपण त्याच्यातला त्या कल्चरला जर व्यवस्थितपणे फॉलो केलं, मैं पूजा पाठ की बात नहीं कर रहा हूँ, मैं खाने की कल्चर की बात कर रहा हूँ, की आमचे जे आजोबा वगैरे जे आम्हाला द्यायचे, दॅट इज वन ऑफ द बेस्ट फूड ऑफ दोज डेज अँड दॅट इज स्टिल द हेल्दीएस्ट फूड. समजलं? तर प्रॉब्लेम असा आहे की आपण हे जे फास्ट फूडची जी हॅबिट खूप जास्त झालेली आहे, हाय कॅलरी, हाय फॅट, हाय शुगर, लो फायबर फूड, ह्या फूडमुळे लोकांना इम्पॉर्टेंट खाना नहीं है मैडम, इम्पॉर्टेंट खाने के बाद उसको स्पेंड नहीं करना है. काय आपला जे मी एक एनर्जी होमोस्टेसिस, मी तुम्हाला एक ग्लुकोज होमोस्टेसिस सांगितलं, आता एनर्जी होमोस्टेसिस सांगतो कि तुमने खाया इतना और स्पेंड किया इतना, तो नेचुरली वजन बढ़ने वाला है. तो आप यदि आज ज़्यादा खा भी रहे हो, पर यदि उसको स्पेंड नहीं कर रहे हो, आजकल क्या है, बच्चों में एक्सरसाइजची प्रॅक्टिस नाहीच सारखी झालेली आहे. आउटडोर जो आपला आमच्या वेळी आम्ही लहानपणात तो किती खेळायचे, बापरे. आजकल बच्चों ने तो कंचे देखे भी नहीं, हमने कंचे देखे हैं, वो गिल्ली डंडा खेले है, लागोरी क्या बोलते वो था, वो एक खो खो, काय काय खेळत होते, आणि इतके सुंदर गेम्स होते ते, वंडरफुल गेम्स वी हॅव प्लेड.
दे वेर ऑल आउटडोर गेम्स. तर एक फिजिकल ॲक्टिव्हिटी बहुत ज़्यादा थी, म्हणून लठ्ठ पण जास्त नव्हता आणि जे काही आपण खात होतं ते सगळं बंद होत होता. आता आपण खात जास्त आहे आणि बंद कमी करतो आहे. तर जे तुम्ही म्हणताय की लहान मुलांना शुगर देऊ नये, टू सम एक्सटेंट इज नॉट रॉंग. की एक बैलगाडी आहे, वो त्या बैलगाडीमध्ये समजा रोजच्या आपण 10 पोते घेऊन चालतो आहे. पण आता 10च्या ऐवजी रोज आपण 20 पोते घेऊन का चाललं तर नॅचरली एक दिन तो बैल बैठ जाएगा ना. तो एक दिन तुमने मीठा खा लिया तो कोई बहुत बड़ी बात नहीं है, 2-4 दिन खा लिया महीने में तो बड़ी बात नहीं है. परंतु अपन 30 में से 29 दिन ही रोज हैवी हाई कैलोरी मील खाएंगे और उसको स्पेंड नहीं करेंगे तो अल्टिमेटली दैट विल बिकम अ रिस्क फॅक्टर फॉर डायबिटीज अँड म्हणजे जी ओबेसिटी इन क्रेविंग फ्युचर. होते ते होऊ द्या, पण त्यांना फिजिकल ॲक्टिव्हिटी जास्त करू द्या लहान फिजिकल मुलांना. क्रेविंगसाठी तुमचे ऑल्टरनेटिव्ह पण असतात. जसं ऑल्टरनेटिव म्हणजे इफ नॉट डायरेक्ट स्वीट्स, तुम्ही त्यांना आपण हे खजूर रहते, खजूर से आप क्रेविंग कम सकते. मीठे की यदि क्रेविंग है तो हम बोलते खजूर खा लो. आप फ्रूट खा लो, फ्रूट ज्यूस निघा के होल फ्रूट खा लो. त्यांनी पण तुम्हाला क्रेविंग कमी होऊ शकते. आता लोकांना काय एकदम चॉकलेटी खिलाना है किंवा एकदम जाके कुछ तो भी सिरपी पिलाना है, तो दॅट इज रॉंग. दॅट मे नॉट बी व्हेरी गुड इन लॉंग टर्म. सर एक विचारायचं होतं की आपण गोळ्या घेतो डायबिटिक पर्सन म्हणू, पेशंट नाही म्हणू, की डायबिटिक पर्सनला गोळ्या देतो शुगर झाली की, आणि मग इन्शुलिन पण कोणी डॉक्टर्स सजेस्ट करतात. तर इन्शुलिन म्हणजे डेंजर झोनकडे असं आहे का? नाही, जे टाईप 1 डायबिटीसचे लहान मुलं असतात त्यांना तर आयुष्यपर्यंत इन्सुलिनच घ्यायचे. त्यांच्या शरीरात इन्सुलिन पूर्णपणे बनणं बंद होऊन जाते. त्यांना दिवसाचे 4 वेळाचे इन्सुलिनची इंजेक्शन सुई घ्यावं लागते आणि त्याच्यातच ते जीवू शकतात. इफ यू स्टॉप इन्सुलिन दे विल नॉट सर्वाईव्ह. तो टाईप 1 डायबिटीज इज कॉल्ड एज इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज. त्यांना पूर्ण आयुष्यात इन्सुलिनवरच राहावं लागते. लहानपणापासून 1 वर्षाचा असो की 10 वर्षाचा असो की 40 वर्षाचा, म्हणून कोणालाही टाईप 1 एकदा लेबल झाला म्हणजे तो टाईप 1 इन्सुलिनच घ्यावं लागते. बाकी जे टाईप 2 डायबिटीज आहे त्याच्यात ते गोळी म्हणजे तुतारीचं काम करतात. आपल्या पॅनक्रियाजला तुतारी मारतात, तो आणखी इन्सुलिन बनवतो. एक इम्पॉर्टंट सांगतो मी. टाईप 2 डायबिटीज जे आहे, जेव्हा माहीत पडतो तेव्हा 50 to 70% आपले बीटा सेल्स पूर्णपणे खराब होऊन जातात. तर वी आर सर्वायव्हिंग ओनली ऑन रिमेनिंग 30 to 50% ऑफ द सेल्स. आर यू गेटिंग दिस? जे इन्सुलिन बनवणारे जे कोशिका आहे त्याच्यातले 50% ते 70% कोशिका ज्या दिवशी आपल्याला डायबिटीज माहीत पडते त्या दिवसापासूनच खतम होऊन गेलेले असतात. अँड देन यू आर सर्वायव्हिंग ऑन रिमेनिंग 30 to 50% ऑफ द बीटा सेल्स. आता गोळ्या जे काम करतात ते तुतारीचं काम करतात. त्या बैलाला आपण तुतारी मारलं तर कोणाला 1 लागते, कोणाला 2 लागते, कोणाला 4 लागते, कोणाला 6 लागतात. तर जितके जास्त बिमार असेल तो बैल, जितके कमी बीटा सेल असतील तितके जास्त तुताऱ्या लागतात. मग एक स्टेज अशी येते 10, 12, 14 वर्षानंतर टाईप 2 डायबिटीजमध्ये 90% बीटा सेल्स पूर्णपणे डेड होऊन जातात. डायग्नोसिसच्या वेळी 50 ते 70% डेड होऊन जातात. रिमेनिंग 20-30% they ultimately die by 14, 15, 16 years of age, ड्युरेशन ऑफ डायबिटीज. आणि मग त्यांना पण इन्सुलिन घ्यावं लागतात. तर टाईप 2मध्ये पण इन्सुलिन लागते. कधी कधी त्यांना इन्सुलिन प्लस गोळ्या द्यावं लागते, कधी कधी फक्त इन्सुलिनच लागते. इन्शुलिन म्हणजे इंजेक्शन असतं, त्याला दुसरा पर्याय नाही. इन्सुलिन सध्या पूर्णपणे इंजेक्शनच्या रूपातच आहे. पुढे जाऊन जर इन्सुलिनचे गोळ्या निघाले, इन्सुलिनचे इन्हेलर्स पण असतात, अमेरिकेत आहेत इन्सुलिन इन्हेलर्स, पण इट इज व्हेरी कॉस्टली आणि भारत देशात अवेलेबल नाही आहे. पण फ्युचर येण्याची फ्युचर आहे. फ्युचरमध्ये आता गोळ्या यायचे चान्सेस तर पुढच्या आणखी 8-10 वर्ष दिसत नाही. परंतु इन्सुलिनचे इन्हेलर्स ऑलरेडी आर US FDA अप्रूव्ड अँड दे आर अवेलेबल इन अमेरिका. आपण डायबिटीजच्या ज्या गोळ्या घेतो त्या म्हणजे सेम कंपोजिशन आणि वेगळं ब्रँड असं चालतं का, की पर्टिक्युलर तेवढंच त्याच्या एक जे फॉर्मेकोलॉजिकल जे कंटेंट आहे ते राहायला पाहिजे. बाकी कोणत्याही सगळ्या कंपनी चांगलेच असतात. इफ दे शुड बी ऑल स्टँडर्ड कंपनी राहिले तर त्यांचे सगळे वेल टेस्टेड असतात. आजकाल आपली जे ड्रग अथॉरिटी आहे, DCG आहे, दॅट इज बिकमिंग व्हेरी स्ट्रिक्ट बिकॉज ऑफ स्ट्रिक्टनेस ऑफ द क्वालिटी कंट्रोल इज मेंटेन. जिथे क्वालिटी कंट्रोलचा जेव्हा प्रॉब्लेम जास्त होता 10, 15, 20 वर्ष 25 वर्ष आधी, तेव्हा हे सगळे प्रॉब्लेम थोडे व्हायचे. पण आता मला वाटते की असं काही नाही आहे आणि ज्यांना जसे जे औषध जे स्वस्त मिळते त्या कंपनीचे घेऊ शकतात. आणि तुम्हाला स्वतः त्याच्या देर इज नो पॅरामीटर, बट जे अप्रूव्ड आहे ते राहतात. बाकी जे अनअप्रूव्ड जे आहे ते घ्यायला नको. बरं.
सर मेटफॉर्मिन काय आहे? मेटफॉर्मिन पण एक गोळी आहे, ते इन्सुलिन सेन्सिटायझर म्हणतो आपण त्याला. जे इन्सुलिन म्हटलं ना, ते लवंगी मिरची आणि शिमला मिरचीवाला. मिरची. हां, तर ते शिमला मिरचीला परत लवंगी मिरची बनवण्यासाठी मेटफॉर्मिन नावाची गोळीचा उपयोग करू शकतो. पण त्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट एक्सरसाइज आहे. हां, मी त्याच्यावर येणारच होते बेसिकली की एक्सरसाइज इज बेटर देन मेटफॉर्मिन. एक्सरसाइज विल डू द सेम थिंग व्हॉट मेटफॉर्मिन विल डू. आर यू गेटिंग दिस? सो आयडियली पहिली स्टेप असेल की तुम्ही डाएट कंट्रोल करा. दुसरी एक्सरसाइज करा. डाएट, एक्सरसाइज आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, स्ट्रेस मॅनेजमेंट, गुड स्लीप, ह्या सगळे व्यवस्थित आपण केलं, त्याच्याने जर शुगर कंट्रोल नाही झालं तर मग आपण गोळी घ्यायला पाहिजे. मग एक गोळीने नाही झालं तर मग 2 गोळी घ्यायला पाहिजे. म्हणजे शुगर झाला की लगेच गोळ्या घ्या हा जरुरी नाही आहे, जरुरी नाही. ते कंट्रोल होतं का? ते येणारच होते. इट डिपेंड्स ऑन बेसलाईन शुगर वेन यू आर डायग्नोस्ड. हा पण खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. जर समजा बेसलाईन ज्या दिवशी तुम्हाला माहीत पडलं त्याच दिवशी तुमची फास्टिंग शुगर 250पेक्षा जास्त राहिली, किंवा जेवणानंतरची किंवा पोस्ट ग्लुकोज शुगर 350पेक्षा जास्त राहिली, तुम्हाला HbA1c 10पेक्षा किंवा 9पेक्षा जास्त राहिलं, आणि तुम्हाला वजन वगैरे काही इन्फेक्शन किंवा सिम्टम्स राहिले, तर अशा लोकांना आम्ही तात्पुरता, ते आहे डायग्नोसिस टाईप 2च, टाईप 1 नाही आहे, तरी पण त्यांना तात्पुरता इन्सुलिन काही दिवसासाठी देतो. 4 आठवडे, 6 आठवडे, 8 आठवडे, काही दिवसासाठी देतो, म्हणजे आपल्या इन्सुलिन बनवणारी मशीनला आराम द्यायला. काय थकलेला बैल, म्हणजे जेव्हा 500 शुगर 400 शुगर, याचा अर्थ आहे की आपला बैल खूप जास्त, मशीन खूप जास्त थकून गेलेली आहे. त्याला परत आपण गोडीची तुतारी मारली तो बैल आणखी पूर्णपणे बसून जाईल. म्हणून त्याला आराम द्यायला आम्ही बाहेरून नवीन बैल इन्सुलिन नावाचा आणतो, त्यांना तात्पुरता इन्सुलिन देतो, आणि मग काही दिवसांनी इन्सुलिन बंद होऊन जाते आणि मग गोळ्या चालतात. तर दिस इज अनदर इश्यू ऑफ टॅबलेट आणि इन्सुलिन. हो, पण रेग्युलर एक्सरसाइज, वॉक हे जरुरी आणि आहे. जेव्हा शुगर तुमची अनकंट्रोल राहते तेव्हा तुम्ही वॉक करायला बिलकुल, म्हणजे एक्सरसाइज करू नका. इंटेन्स एक्सरसाइज वेन युअर ब्लड शुगर इज हाय कॅन प्रेसिपिटेट कीटोसिस, आणि डायबेटिक कीटोसिस थोडासा सिरियस कंडिशन असते. अच्छा, काय होतं त्याच्यात? आता त्याच्यात मला परत बेसिकवर जावं लागेल. जेव्हा तुम्हाला शुगर वाढते म्हणजे इन्सुलिन बरोबर नाही आहे, म्हणून तुमची शुगर वाढली. आता इन्सुलिन, एनर्जी तर आपल्याला लागणारच आहे, हार्ट चालणारच आहे, फुफ्फुस काम करणारच आहे, ब्रेन काम करणार आहे, पण तुम्हाला ग्लुकोजचा उपयोग नाही होणार, म्हणजे युअर एनर्जी डेफिशियंट होऊन राहिले. तर मग हे एनर्जी तुम्हाला ग्लुकोजहून न येता फॅटहून येते. आपल्या शरीरात फॅट खूप जमा असतो ना, आपल्या शरीरात जसे मसल्स असतात तसे आपल्या शरीरात फॅट असतात. तर ह्या जे फॅट आहे ते कन्वर्ट करतात मग, आणि कन्वर्ट होऊन एनर्जी देतात. तर फॅटी ॲसिड जे असतात आपल्या शरीरातला, ॲडिपोज टिश्यू किंवा जे चरबी असते त्याच्यातून जेव्हा एनर्जी तयार होते, एक ग्लुकोजहून एनर्जी म्हटलं मी, तिथे इन्सुलिन लागते, पण चरबीहून जेव्हा जे एनर्जी तयार होते तर तेव्हा कीटोन्स तयार होतात आपल्या बॉडीत, कीटोन्स. अँड दीज कीटोन्स आर समटाईम्स नॉट गुड फॉर द हेल्थ. सो वेन युअर ब्लड शुगर इज हाय, दॅट मीन्स इन्सुलिन नाही आहे, ग्लुकोज येऊन नाही राहिला. जेव्हा तुम्ही एक्सरसाइज कराल तर तुम्हाला एनर्जी कुठून मिळेल? इट विल कम फ्रॉम फॅट, आणि मग फॅट म्हणून जे एनर्जी तयार होते त्याच्यात कीटोन बॉडीज फॉर्म होतील. कीटोन बॉडी फॉर्म झाले की मग तुम्हाला कोमामध्ये जायचे पण चान्सेस असतात. डायबिटिक कीटोसिडोसिस. अति म्हणजे अति शुगर असताना अति एक्सरसाइज नाही करायची, पण रेग्युलर एक्सरसाइज करायची. आणि सर, जो रेग्युलर एक्सरसाइज करतो आहे आणि काही कारणामुळे काही दिवस एक्सरसाइज केली नाही, तर शुगर लेवल त्याची बदलते? इट्स अ व्हेरी व्हेरी टिपिकल, म्हणजे खूप ज्याला म्हणाल अवॉर्ड विनिंग क्वेश्चन आहे तुमचा. व्हेरी प्रॅक्टिकल अँड अवॉर्ड विनिंग क्वेश्चन. याच्यात काय असते की वी से 30 to 40 minutes walk per day, maybe 5 to 6 days in a week. But the gap, what does exercise does? Exercise burn करते कॅलरी, म्हणजे त्याने शुगर कमी होते, प्लस इट ॲक्टिवेट दो रिसेप्टर्स, इन्सुलिन रिसेप्टर्स. इन्सुलिन रिसेप्टरला झोपेतून जागवण्यासाठी एक्सरसाइज इज मस्ट. दिस इज कॉल्ड एज इन्सुलिन सेन्सिटायझिंग ॲक्टिव्हिटी. तर जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करता, तुमचे रिसेप्टर्स जे इन्सुलिन बनवणारे, जिथे इन्सुलिन तेव्हाच काम करणार जेव्हा इन्सुलिन रिसेप्टर राहील. आता इन्सुलिन रिसेप्टर झोपलेले राहिले ते इन्सुलिन काम करणार नाही, हे आपण ऐकलं. आता जेव्हा आपण एक्सरसाइज केलं तर हे झोपलेले रिसेप्टर जागतात, म्हणजे ते
दे स्टार्ट वर्किंग आणि मग इन्सुलिन बरोबर काम करतो. समजलं नाही समजलं. तर इन्सुलिन एक्सरसाइज इज कॉल्ड एज वन ऑफ द बेस्ट मेडिसिन फॉर डायबिटीज. एक्सरसाइज इज वन ऑफ द बेस्ट मेडिसिन. इट इज बेटर देन टॅबलेट्स. But it is unfortunately one of the best but most underutilized medicine. One of the best but most underutilized medicine. आणि कंटाळामुळे आपण करत नाही. कंटाळामुळे करत नाही. आता ह्याच्यात काय, जेव्हा तुम्ही 5 दिवस व्यवस्थित केला, 2 दिवसाचा गॅप द्यायला चालते. पण तुमच्या जर हे 2 दिवसापेक्षा गॅप, म्हणजे इफ द गॅप इज मोर दॅन 72 hours, 48 to 72 hours, जे प्रिव्हियस इफेक्ट ऑफ एक्सरसाइज चालला जातो. जे तुम्ही प्रश्न विचारला, तर तुम्हाला जर करायचं असेल, गॅप द्यायचा असेल, तर पहिले 3 दिवस करा, मग मध्ये गॅप द्या, मग 3 दिवस करा. दॅट इज बेटर. बट इफ यू गिव्ह गॅप ऑफ मोर दॅन 48 hours फॉर एक्सरसाइज, तर एक्सरसाइज रिलेटेड इन्सुलिन सेन्सिटायझिंग इफेक्ट लोअर्स डाऊन. तर रिसेप्टर परत झोपून जातात. ते रिसेप्टर परत झोपणं सुरू करतात जर तुम्ही एक्सरसाइजमध्ये गॅप दिलं तर गॅप जास्त देऊ नका. 48 तासचा गॅप चालतो, त्याच्यापेक्षा जास्त नको. म्हणजे 2 days a week तुम्ही घ्या, पण डोंट टेक कि मैं 3 दिन बहुत काम कर लेता, बहुत एक्सरसाइज 50 मिनट मैंने 3 दिन कर लिया, अब 4 दिन आराम करूँगा, ऐसा नहीं चलता. बरोबर. आणि सर, झोप किती इफेक्टिव्ह आहे डायबिटीज? झोप इज इम्पॉर्टंट. एक्सरसाइज, स्लीप इज व्हेरी इम्पॉर्टंट पॅरामीटर. आणि आता हे दिसलं आहे की जे लोक 5 तासापेक्षा कमी जे झोप घेतात, 4 ते 5 तासापेक्षा कमी झोप घेतात, त्यांना डायबिटीज व्हायचे चान्सेस जास्त असतात. आणि म्हणून ते आपण सगळ्यांना सांगतो की मिनिमम 7 hours स्लीप इज मस्ट. 6 to 7 hours, 6 hours minimum, 7 hours is good. So average में 7 hours sleep is good for your health. And that too ideally तुम्ही खूप जास्त आपली सर्केडियम रिदम चेंज करू नका. आजकाल लोकांना काय 12-1 वाजता 2 वाजता वगैरे झोपतात, मग सकाळी 8-9 वाजता उठतात. दॅट इज ऑल्सो नॉट गुड. सर, माझा झोपेचा विषय निघाला म्हणून म्हणते की आता खूप लोकांचं वर्क करण्याचं जे आहे ती बदललेली आहे. म्हणजे ओव्हरसीज काम करणारे ते रात्री जागतात आणि सकाळी झोप, म्हणजे नेचरच्या अगेन्स्ट होऊन जातं ते. ठीक आहे. तर रात्री काम करत असल्यामुळे जेवण त्यांचं झालं आहे जे काही, पण रात्री काम करत असल्यामुळे मध्ये मध्ये काही खाणं त्यांचं सतत सुरू असतं. तर ते किती इफेक्ट करतं? दॅट्स आय टोल्ड यू कि सर्केडियम रिदम जो म्हटलं ना, तो यू आर चेंजिंग योर सर्केडियम रिदम. जब आपने सोना चाहिए तब आप जाग रहे हो, जब आपको जागना चाहिए तब आप सो रहे हो. और जो सो रहे हो वो भी एडिक्वेट स्लीप नहीं है. That's not a sound sleep. That becomes a risk factor. That becomes a risk factor for diabetes, पण अशा obesity. वेळेला जर भूक लागली तर काय खाणं जास्त? भूकपेक्षा झोप इम्पॉर्टंट आहे. नाही सर, खाल्लं ते तर ठीक आहे, तितकं तर चालते, आपण बर्न करू शकतो जे काही एक्स्ट्रा खाल्लं तर. परंतु मला वाटतं झोपेचा ज्याच्यात चेंजेस असतात आणि अशा लोकांना मग पुढे जाऊन डायबिटीज वगैरेची रिस्क वाढते. तर यू हॅव टू बी केअरफुल ऑन दिस लाईन्स. आर्टिफिशियल स्वीटनेस किती योग्य आहे? आर्टिफिशियल स्वीटनर्स म्हणजे जे आपण पुष्कळदा वेगवेगळे प्रकारचे आर्टिफिशियल स्वीटनर्स येतात. त्याच्यात एस्पार्टाम येतात, सुक्रालोज येते, स्टिविया येते, सॅकरिन पहिले यायचं. तर त्याच्यातलं मध्ये WHO एक पेपर आला होता की वी शुड अवॉइड युजिंग इट. तर त्याच्यातले मॅक्झिमम जे त्यांचा फोकस होता, इट वॉज मोर ऑन टू एस्पार्टेम and to some extent sucralose, but stevia is one of the good artificial sweetener. You can safely use it. आणि भारत देशातला जे परिवेश आहे त्याच्यात जर आपण आर्टिफिशियल स्वीटनर काय, आपल्याकडे आर्टिफिशियल स्वीटनरचं कन्झम्पशन इतकं जास्त नाही आहे. परदेशात काय प्रत्येक खाद्यपदार्थ त्याच्यात त्याने आर्टिफिशियल स्वीटनर्स यूज करणं सुरू केलेलं आहे. म्हणजे चॉकलेट असो की ड्रिंक्स असो की कोणत्याही प्रकारचा की स्वीट्स आपण बनतात, ते सगळ्या याच्यात डायबिटीजचे चॉकलेट, डायबिटीजचे सॉफ्ट ड्रिंक्स, डायबिटीजची मिठाई सब असा बना के रख दिया आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं आहे, कन्झम्पशन खूप वाढलेलं आहे. परदेशात तुम्ही जाल ना तर टेबलवर तुमच्या डायनिंग टेबलला पुष्कळदा पाणीची बॉटल न राहते, सॉफ्ट ड्रिंकची बॉटल राहते. अँड दे डोंट ड्रिंक वॉटर, दे ड्रिंक सॉफ्ट ड्रिंक. आणि सॉफ्ट ड्रिंक म्हटलं की मग ते त्याच्यातले डायट सॉफ्ट ड्रिंक यूज करतात, त्याच्यात आर्टिफिशियल स्वीटनर्स राहतात. तर आर्टिफिशियल स्वीटनर्सचा ओव्हर कन्झम्पशन कॅन बिकम अ रिस्क फॅक्टर फॉर सम कॅन्सर, सम ट्युमर्स आणि सम अदर डिसीजेस. म्हणून असं म्हणतात की ते खाऊ नये. परंतु
भारत देशातलं परिवेश आपण जर म्हटलं तर त्याच्यात लोकांना काय सवय आहे, सकाळी 1-2 गोळी टाकतात ते दूध चहामध्ये आणि संध्याकाळी 2 खातात. जास्त 3दा घेणारे लोक 3दा खातात. तर दॅट इज ॲब्सोल्युटली ॲक्सेप्टेबल. काहीच प्रॉब्लेम नाही आणि तुम्ही सेफली घेऊ शकता टिल यू टेक इट इन मॉडरेशन. ओके. आणि त्याच्या जे रिकमेंडेड डोस जे आहे 30-40 गोळींचा आहे रोजचा. तर ते आपण कोणीच घेत नाही. मी पण घेत नाही, तुम्ही पण घेणार नाही, बाकी कोणी घेणार नाही. अच्छा. कारण सर म्हणतात ना शुगर फ्री बिस्किट, शुगर फ्री न म्हणता डायबिटीज बिस्किट म्हणू आपण. हां, डायबिटीजवाले जे बिस्किट येतात, आता आपले मिठाईवाले लोक आहेत नागपूरातले फेमस, ते लोक पण खूप सारे डायबिटीज मिठाई बनवून राहिले, वेगवेगळ्या प्रकारचे रसगुल्ला, तर गुलाबजाम, पुष्कळ काही याचे केक्स म्हणतात. तर ह्या सगळ्या ज्या ह्याच्यात कन्झम्पशन लोकांच्या मग वाढते, तर ते वाढू नये. जांभळाची बियांची भुकटी खाल्ली की शुगर कंट्रोल होतो? टू सम एक्सटेंट याला आपण फायबर म्हणू शकतो. काही फायबर घेतलं तुम्ही करेला घ्या, जामुनचे बीज घ्या, पुष्कळ मेथी घ्या, दे आर फायबर्स अँड ऑल दिस वेन यू टेक हाय फायबर डाएट, त्यांनी आपला 5 ते 10% शुगर कमी होते. म्हणजे ज्यांना 200 ते बहुतेक 180-190 येऊन जाईल. पण तुम्ही अपेक्षा कराल की माझी 400 शुगर आहे आणि ते फक्त XYZ पावडर खाल्ला त्यांनी होऊन जाईल. पुष्कळ काही प्रिपरेशन्स येतात अल्टरनेटिव्ह मेडिसिनचे, ते असं किलो भावसे पावडर लाके रखते आणि ते करतात. तर त्याच्यात काही अर्थ नाही आहे. तर तुम्ही आपला शुगर कोणत्या प्रकारचा आहे, कोणत्या स्टेजचा आहे, किती सिव्हिअर आहे, किती औषधं आहे, त्याच्या बेसिसवर आपल्याला ह्या ट्रीटमेंट या प्रकारचे कोणतेही ऑल्टरनेटिव्ह जे तुम्ही पावडर वगैरे खाता ते घ्यायला पाहिजे. आणि जे ऑल्टरनेटिव्ह मेडिसिन आणि 2 मेडिसिनला कंबाईन नको करा. 2 मेडिसिन कंबाईन केलं की अल्टिमेटली हा पण केमिकल आणि ते पण केमिकल है. पहा, जर तुम्हें बोला मैं करेला खाता हूँ, बोला हाँ यार खा, कोई प्रॉब्लम नहीं. तुम बोलोगे मेथी खाता हूँ, बोला हाँ मेथी भी खा. तुम बोलोगे जामुन के बीजे कभी कभी खाता हूँ, ठीक खा. परंतु आपको ऐसी कोई मेटल वाला कंटेंट वाला पावडर भस्म हे ते सगळे जेव्हा आपण यूज होते तर ह्या अल्टिमेटली केमिकल आहे आणि 2 केमिकलवरून तिसरं काय तयार होणार आहे कोणाला माहीत नाही आहे. म्हणून आपण एकच फॉलो करायला पाहिजे. बरं, आता सीझन होऊन गेला उन्हाळ्याचा, आंब्यामुळे किती शुगर वाढते? सी अगेन इट डिपेंड्स. आंबे आम्ही काय म्हणतो की संसारातले सगळे फळ तुम्ही खाऊ शकतात. काय म्हटलं मी? संसारातले सगळे फळ सीजनल फ्रूट खायला संसारातले सगळे. आता कोणत्याही संसारात कोणतेही सीजनल फ्रूट राहू शकतात. आता आपल्याकडे समजा आंब्याचा हा आता सीझन निघून गेला तर त्याच्यात काय आम्ही सांगतो की आंबे जर खायचे असेल तर 2 फाके 24 तास, कोणतं तरी एक फळ 24 तासात तुम्ही घेऊ शकता. त्याच्यात जे जास्त गोड असतात ते म्हणजे द्राक्ष असो की आंबे असो की सीताफळ असो, ते तुम्ही 50 ग्राम घ्या. आता 50 ग्रामच्या आंबे म्हटले तर 2 फाक. उसमें अपन ने आज 2 फाक खा लो, कल फिर से 2 फाक कर लेना, परसों फिर से 2 फाक खा लेना. म्हणजे खा पण कंट्रोलमध्ये खाओ ऐसा. आणि सर उसाचा रस डेंजरस. शुगर एकदम. उसाचा रस वगैरेचे हे डायरेक्ट ग्लुकोज आहे मॅडम. तो वन शुड नॉट टेक इट. एनी ज्यूस फॉर दॅट मॅटर. जसं मी म्हटलं तो आंब्याचे फक्त 2 फाके घ्या. तुम्ही सेब घेऊ शकता, आंबे घेऊ शकता, बाकी सगळे फळ जे सांगतं ते घेऊ शकतात, पण त्यात ज्यूस नको घ्या, त्याचा रस नको घ्या. कारण जे रस असतात ते डायरेक्ट शुगर असतात. सी वेन यू टेक होल फ्रूट इट हॅज अ फायबर. आणि फायबरमुळे आपला शुगर तितकं वाढत नाही आणि ज्यूसमुळे पटकन वाढतं. इट्स लाईक ग्लुकोज, टेकिंग लाईक ग्लुकोज. तसं ग्लुकोज घेतल्यानंतर शुगर एकदम सटासट वाढतो, तसा त्याप्रमाणे आपण कोणत्याही फळाचा ज्यूस घेऊ नको. तर फळ खाऊ शकता पण ज्यूस नको घ्या. बरं सर, डायबिटीज झाला म्हणजे डायबिटिक पर्सन असो किंवा नसो, पण पूर्ण दिवसभरात आपण किती चम्मच साखर घ्यावी? साखर, मध आणि गोड काहीही घेऊ नये. पण आयडियली 0. अच्छा, पण गोड खाल्ल्याने एनर्जी येते असं म्हणतात. पाणी सोडून सुषमा मॅडम, पाणी सोडून जे काही तुम्ही खातात सगळ्या ह्याच्यात शुगर असते, फक्त पाणीच शुगर नसते. तर तुम्ही समजा फक्त भाजी खाल्ली, मेथी की भाजी फक्त वही खाल्ल्या, कुछ नाही तर तुम्ही ककडी खाया, त्याच्यात ती शुगर असते. काहीही खाल्लं तर त्याच्यात शुगर असते, म्हणजे ती जनरेट करतेच शुगर. बट दॅट इज अ कॉम्प्लेक्स शुगर. देर आर 2 टाइप्स ऑफ शुगर. वन इज अ कॉम्प्लेक्स शुगर, वन इज सिम्पल शुगर.
जेव्हा तुम्ही डायरेक्ट शुगर मिश्री आपलं काय नाव मध वगैरे घेतात त्यात डायरेक्ट शुगर, डायरेक्ट ग्लुकोज, डायरेक्ट फ्रुक्टोज असं असते. पण वेन यू टेक होल फ्रूट किंवा बाकी अनाज तो उसमें कॉम्प्लेक्स शुगर रहता है. तो कॉम्प्लेक्स शुगर इज अलाउड विच गिव्स यू एनर्जी. यू डोंट नीड ग्लुकोज. तुमच्या शरीरासाठी ग्लुकोजची गरज नाही आहे एक्सेप्ट इन इमर्जन्सी वेन यू आर इन लो शुगर. पण म्हणतात साखर न खाता गुळ चालतं खाल्लेलं, तर ते नहीं पण तो नाही, नकोस काहीच ते नको. पण नकोच. अब उसमें क्या होता है मैडम, मेरा शुगर बहुत अच्छा कंट्रोल है, HbA1c 6.5 के अंदर है, मैंने 29 दिन बहुत अच्छे से पालन किया, 30वें दिन थोड़ा सा खा लिया, तर त्याच्यासाठी ऑफिशियली अलाउड नाही आहे, पण वी आर ऑल ह्यूमन बीइंग, तो दैट ह्यूमन नेचर आहे. पण इतना ही है कि जिस दिन थोड़ा सा यदि आपने आधा रसगुल्ला, एक रसगुल्ला पूरा निकाल के उसका जूस खा भी लिया, तर त्याच्यात असं नाही की तुम्ही खूप मोठा गुन्हा केला आहे. त्याचं काय खाल्लं, दुसऱ्या दिवशी थोड़ा सा वॉकिंग आधा किलोमीटर 1 किलोमीटर बढ़ा दो, उसको ख़त्म कर दो. उसको उस टेस्ट बस से स्ट्रेस हार्मोन नहीं निकलना चाहिए कि मला खायला नाही मिळाला. समजलं की की वो बार बार याद, अरे आज खीर बनी, आज बनायला पाहिजे, मी खाल्लं नाही, पुरणपोळी नाही खाल्ली, पुरणपोळी. तर हे जे स्ट्रेस आहे, हे जी स्ट्रेस आहे, इफ दॅट इज मोर डॉमिनेटिंग, अच्छा, म्हणजे त्या स्ट्रेसने अजून डॉमिनेट आणखी होऊन शुगर शुगर वाढते. वाढते. तर तसं न करता तुम्ही थोडीशी खाऊन घ्या, दुसऱ्या दिवशी एक्सरसाइज एक्स्ट्रा करून घ्या. म्हणजे संतुष्ट राहा. हां, संतुष्ट. थोडी खाऊन हा, संतुष्ट पण राहा. हे थोडा थोडा रोज नाही होणार. बरं. आणि सर, आता जिमला लोक भरपूर जातात, म्हणजे योग सोडून जिम, तर त्यात प्रोटीन पावडर देतात, तर ते किती योग्य आहे? प्रोटीन पावडर यू हॅव टू टेक अ डायटिशियन्स कन्सल्टेशन बिफोर यू गो फॉर एनी प्रोटीन पावडर. कारण खूप जास्त प्रोटीन पावडर खाल्ल्याने लोकांचा किडनीवर पण परिणाम होत आहेत, असे काही पेपर्स आलेले आहेत. तर यू हॅव टू बी अल्ट्रा कॉशियस ऑफ टेकिंग एनी प्रोटीन. काही सोया प्रोटीन वगैरे चांगले असतात, तर ते वे प्रोटीन म्हणतो त्याला, पण दॅट माईट बी गुड फॉर हेल्थ, बट कन्सल्ट युअर डायटिशियन बिफोर यू टेक. म्हणजे ज्युडिशियस रोल ऑफ एनी गुड मॉलिक्यूल इज गुड, पण इट शुड बी ज्युडिशियस, इट शुड बी सायंटिफिक. सो वॉट एव्हर यू कन्झ्युम, डोंट गो हॅफेझार्ड, डोंट फॉलो XYZ ट्रेनर, डायटिशियनला फॉलो करा एक चांगला. बरोबर. सर, पिरियड्स आले की मुलींना परत हार्मोन चेंज तर त्या दरम्यान होतच असतं, तेव्हा पण क्रेविंग येते गोड खाण्याची, तर तेव्हा मुलींना काय सजेस्ट कराल? म्हणजे हार्मोन चेंज होतात, पिरियड्स यायच्या आधी पण क्रेविंग असते, तर गोड खावंसंच वाटलं तर काय खावं? मी सांगितलं ना तुम्हाला की ते आपलं कभी किसमिस खा लो, कधी आपण काय मी सांगितलं खजूर खाऊन घ्या, असं फळ खाऊ शकता तुम्ही. यू कॅन हॅव दॅट क्रेविंग थ्रू दिस रॅदर दॅन स्वीट्स. डायबिटीजमुळे डोळ्यांवर होणारा परिणाम. सर्वात पहिले मला वाटतं आपल्या श्रोत्यांना हे माहीत पडणं खूप जास्त जरुरी आहे की डायबिटीज कंट्रोल नाही केलं तर काय होऊ शकते, नाहीच केलं तर काय होते. मला त्रास तर काहीच नाही आहे, तसंही माझी 250 शुगर आहे, तरी पण मला चांगलं वाटतं. तुम्ही काय करा, कशाला डॉक्टर गुप्तन फालतूच भाषण दे रे, असं व्हायला, म्हणजे ते थोडं माहीत होणं जरुरी आहे. सी, I always call it as a silent disease. Diabetes is a silent killer. It's a silent killer. It's a slow killer. आणि आज काही होणार नाही, 10 वर्षानंतर, 15 वर्षानंतर, 20 वर्षानंतर होईल. त्यांनी कॉम्प्लिकेशन फक्त डोळ्याचे नाही, पुष्कळ काही होऊ शकतात. पण ते का होतात ते महत्त्वाचं आहे. जर मी तुम्हाला 2 पाईप दिले, एक पाइप में से चाशनी जा रही है और एक पाइप में से सादा पानी जा रहा है, कौन सा पाइप जल्दी खराब होगा? चाशनी वाला, है ना. अभी एका माणसाची शुगर सरळ 300, 400, 300, 400, 250, 200 अशी आहे, आणि एका माणसाची शुगर डायबिटीज असूनही 100, 150, 120, 110 असं आहे. कोणत्या शरीराच्या रक्तवाहिन्यामध्ये चाचणीसारखं रक्त वाहतोय? ज्यांची शुगर जास्त आहे. आता आपलं पूर्ण शरीर इथून तर पायाच्या बोटपर्यंत ऑल रक्तवाहिन्याने पसरलेलं आहे. ऑल रक्तवाहिन्यात आहेत लाईक वायर्स, आणि त्याच्यातून जेव्हा चाचणीचं रक्त गेलं की एक एक रक्तवाहिन्या तिथे ब्लॉक होणार आहे. आता इथली ब्लॉक झाली तर डोळ्याचे कॉम्प्लिकेशन होतील. हार्टमध्ये ब्लॉक झाली तर सांगा ना, हार्ट अटॅक येतील. ब्रेनला झालं तर ब्रेन अटॅक येईल. किडनीला झालं तर किडनीला होईल. पायाला झालं तर गँग्रीन होईल. सो ऑल दिस कॉम्प्लिकेशन्स आर व्हेरी सिम्पल टू अंडरस्टँड,
वर्षोवर्ष जेव्हा हे हाय ब्लड शुगर, हाय कोलेस्ट्रॉल, हाय ब्लड प्रेशर राहिलेला जेव्हा वेसल्समध्ये डॅमेज असतात, ते हळूहळू वाढत जाते आणि एक दिवस मग हार्ट किंवा ब्रेन किंवा किडनी किंवा डोळे हे सगळे खराब होतात. म्हणून आपण पहिल्यापासूनच शुगर कंट्रोल ठेवला. ज्या दिवशी माहीत पडलं आपल्या डायबिटीज, विदिन 6 मंथ यू शुड ट्राय टू अचीव युअर टार्गेट्स. म्हणजे डायबिटीज हा आपल्याला डिसिप्लिनमध्ये आणतो, बरोबर? डायबिटीज़ मेक्स यू डिसिप्लिन. आई कॉल आपको भगवान ने बोला मैं तुमको कोई ना कोई, अब तुम्हारी उम्र हो गई है 40-50 साल की, एक ना एक चीज़ देनी है. एक कैंसर देता हूँ, एक HIV देता हूँ, एक लेप्रोसी या ट्यूबरक्लोसिस देता हूँ, एक डायबिटीज़ देता हूँ. तो हे कौन न सा देता एक डायबिटीज diabetes. हाँ, डायबिटीज इज स्टिल प्रिफर्ड बिकॉज इट मेक्स यू डिसिप्लिन. म्हणजे घाबरून न जाता तुम्ही आता डिसिप्लिनमध्ये येत आहे हे डोक्यात ठेवा आणि ते डाएट फॉलो करा, बरोबर? मॅडम देखो, एक कंपेअर करू एक डायबिटीज वर्सेस नॉन डायबिटिकला. डायबिटीजवाला वर्षात म्हणजे एक तर आपल्याबरोबर डाएट कंट्रोल करतो, एक अनुशासित मधुमेहीचा आयु त्याच्या दिनचर्या आणि एक ज्याला डायबिटीज आहे त्याची दिनचर्या पहा तुम्ही. हा माणूस बरोबर रेग्युलर सकाळी बरोबर झोप घेतो, सकाळी उठतो, बरोबर व्यायाम करतो, आपलं खाताना त्याला माहीत असते की मी काय खायला पाहिजे काय नाही खायला पाहिजे, वजनकडे लक्ष देतो, वेळेवर प्रत्येक 3.5-4 तासांनी व्यवस्थित खातो, वारंवार शुगरची तपासणी करतो, वर्षात एकदा आपल्या सगळ्या ऑर्गनची स्क्रीनिंग करून घेत असतो आणि आपला वजन, आपली लाईफस्टाईल, आपला स्ट्रेस लेवल एव्हरीथिंग इज व्हेरी वेल कंट्रोल्ड. त्याच्या कंपेरिजन ज्याला डायबिटीज नाही आहे तो बरोबर एक्सरसाइज करत नाही, बरोबर डाएट कंट्रोल, त्याला माहीत आहे की काही खाल्लं तर डिसिप्लिन नाही आहे, दारू पण घेतो, बिडी सिगरेट पण घेतो, तंबाखू पण घेतो, वजनकडे लक्ष नसते आणि कधीच डॉक्टरकडे जात नाही कारण काही त्रास नाही. सो ही इज बेटर डिसिप्लिनवाला. तो म्हणून डायबिटीज इज ए ब्लेसिंग इन डिस्गाइज. ये एक प्रकार का श्राप नहीं वरदान है. इसको वरदान जैसा लेके इसके साथ एंजॉय करो लाइफ. इट मेक्स यू अ वेरी डिसिप्लिन लाइफ एंड इट कीप्स यू इन अ व्हेरी व्हेरी प्रॉपर ट्रॅक. म्हणजे डायबिटीज झालेला पर्सन हा पेशंट नाही आहे. नाही, त्याला पेशंट म्हणता भारत येणार देशात नाही. तर नाही, पण परदेशात तुम्ही गेले अमेरिकन म्हणजे युरोपियन कंट्रीला किंवा इवन US ला, तर इफ यू कॉल पर्सन एज डायबिटिक तर यू कॅन बी स्यूड. हां, द पीपल डोंट कॉल देम एज पेशंट. पेशंट नाही म्हणत त्यांना, ते म्हणतात पीपल विथ डायबिटीज, पर्सन विथ डायबिटीज, PWD, पर्सन विथ डायबिटीज, किंवा मास असलं तर पीपल विथ डायबिटीज अँड नॉट पेशंट विथ डायबिटीज. बघणाऱ्या सगळ्यांना मी हे सांगू इच्छेल की प्लीज डायबिटिक पर्सनला डायबिटीज पेशंट असं म्हणू नका, बरोबर? जिंदगी भर के लिए यदि आपको बोल दिया मैं डायबिटिक पेशेंट हो गए तो कैसा लगेगा? एंड यू शुड से विथ प्राउड, यस आई एम अ डायबिटिक पर्सन, की आता आई एम मी अ पर्सन विथ डिसिप्लिनमध्ये येते. डायबिटीज, नाउ आई एम डिसिप्लिन. सैनिक जैसा लाइफ है मैडम उसका. म्हणजे घाबरून न जाता Yes. डिसिप्लिनमध्ये राहा. येस. बरं, आता तुम्ही जर म्हटलं की वजन वाढल्यामुळे पण हे होतं. नाही, आपण कॉम्प्लिकेशनवर Complication तर हे सगळे कॉम्प्लिकेशनला आपल्याला आपल्या जर डायबिटीज झालं आहे तर विदिन 1 इयर, जर तुम्ही फर्स्ट इयरला जेव्हा डायग्नोसिस झालं तेव्हापासून जर HbA1c आपला टार्गेटवर ठेवला, ब्लड प्रेशरचं टार्गेट असतात 130-80, कोलेस्ट्रॉल कंट्रोल ठेवला, अल्कोहोल तंबाखू हे सगळं नाही दिलं, एक्सरसाइज व्यवस्थित केला, योगाचा रोल आहे, मेडिटेशनचा रोल आहे, हे सगळं व्यवस्थित केलं तर डायबिटीजचे कॉम्प्लिकेशन तुम्हाला चाहे डोळ्याचे असो की किडनीचे असो की हार्टचे असो की ब्रेनचे असो, त्याला तुम्ही पुष्कळ काही पोस्टपोन करू शकता, थांबू शकता. सर, आता मार्केटमध्ये बरेच काही हे आहे सप्लिमेंट्स आणि लोक घेतात की ओबेज आहे तर हे सप्लिमेंट घ्या, वजन कमी करा आणि शुगर कंट्रोलमध्ये करा. तर ते किती योग्य आहे आणि ते किती नुकसान करतं? व्हॉट आय फील इज डिसिप्लिन लाईफस्टाईल जास्त बेटर आहे, जास्त महत्त्वाचं आहे रादर दॅन दिस सप्लिमेंट्स. सप्लिमेंट्स आर गुड फॉर दोज की जसे आता सर्व्हिस करणारा माणूस आहे, मुंबईसारख्या सिटीमध्ये राहतो आहे, सकाळी बिचारा 6 वाजता 7 वाजता लोकल पकडतो, रात्री 9-10ला रात्री येतो, दिवसभर त्याला त्याला वेळच नाही, त्याला वेळच नाही आहे. तर तशा वेळी ह्या प्रकारचे रिप्लेसमेंट थेरपीज आर समटाईम्स गुड बिकॉज दे आर ॲटलीस्ट सायंटिफिकली हेल्दी. ते सायंटिफिकली ते बरोबर अप्रोप्रिएट प्रोटीन देतात. नाही रैदर देन रोड पे खड़े होके या कहीं भी वड़ा पाव और समोसा आणि कचोरी में खाते, अदरवाईज त्यांचे तर पूर्ण लाईफ अशीच जाणार आहे. इवन नागपुरातल्या लोकांची लाईफ आता हळूहळू तशीच होत चाललेली आहे. तर अदरवाईज इफ यू आर अ पर्सन लाईक अ बँकवाला, समजा 10 ते 5 वाला काम आहे तर मग काही प्रॉब्लेम नाही, यू कॅन सर्टनली
you take the one dabba at in the hospital like office, and then you can have your normal life. पण परंतु ज्या लोकांची लाईफस्टाईल खूप ॲग्रेसिव्ह आहे, खूप ट्रॅव्हलिंग आहे, बाहेर खूप जास्त राहणं आहे, त्या लोकांना हे मील रिप्लेसमेंट्स आर रिअली गुड. काही लोकांना खूप जास्त क्रेविंग असते काही खायची, त्या लोकांना हे सगळं मील रिप्लेसमेंट आहे. सो दे आर गुड, बट दे अगेन हॅव टू टेकन अंडर सुपरविजन अँड प्रिस्क्रिप्शन ऑफ अ डॉक्टर रेदर देन आपल्या मनाने. आणि ते काय करतात, जसं काही लोकांना हेवी ब्रेकफास्टची सवय आहे, तर असं करा तुम्ही ब्रेकफास्ट न घेता हे रिप्लेस करून द्या. दे आर कॉल्ड एज मील रिप्लेसमेंट थेरपी, MRT, मील रिप्लेसमेंट थेरपी. तो इन्स्टेड ऑफ टेकिंग फुल ब्रेकफास्ट, काही लोकांना नॉर्थ इंडियाला जातो, खूप 2-2, 3-3 पराठे खाऊन घेतात, आणि ते पराठे म्हणजे अगदी बटरमध्ये लागलेले बटर पराठे असतात, जाळ असतात खूप. तर ते न करता तुम्ही त्या रिप्लेस तुमच्या मेजर मील त्याला रिप्लेस करून टाका एक मील रिप्लेसमेंटनी. तर त्याच्यात तुम्हाला प्रोटीन बरोबर मिळून जाते, फॅट जितकं पाहिजे तितकं म्हणतात, आणि कार्बोहायड्रेट जितकं कमी दिलं तितके ते मॅनेज होऊन जाते. अँड दॅट डझंट अफेक्ट युअर ओव्हरऑल सिस्टम, अँड ओव्हरऑल कॅलरी कंटेंट कमी होऊन जाते, अँड यू टेक हेल्दी फूड. सो दे आर गुड. सो नाव दे आर गुड क्वालिटी मील रिप्लेसमेंट्स आलेले आहेत. अँड दीज मील रिप्लेसमेंट यू कॅन चूज फॉर एटलीस्ट 2 meals, 1 or 2 meals. जे 2 मेजर मील असते, जे तुमच्या हाती नसते कि अरे यार वो तुम्हें अपने आप को क्रेविंग रोक नहीं सकता, वहाँ पे डाल लो, आपको फायदा हो जाएगा. त्यावेळेला और ते उससे काम करतं. सटाइटी भी आ जाती है आपकी. सटाइटी इज इम्पॉर्टंट ना. पण तरी तुम्ही म्हणाल की त्यापेक्षा तुमचं डिसिप्लिन जे आहे खाण्यापिण्यामध्ये ते ठेवा आणि योगा वगैरे करा. पुष्कळ लोकांनी डिनर आता बंद सारखा केलेला आहे. पुष्कळ यंग लोकांना मी पाहिलं आहे, नाही सर आजकाल मैं डिनर नहीं करता, म्हणजे हे फैशन सारखं झालेलं है, विच इज़ गुड. पर अब डिनर नहीं करते तो क्या करना है, तो कम से कम कुछ तो खाना ही पड़ेगा. तो मैं बोलता हूँ उनको बोल लेके उसमें जितना ज़्यादा सलाद खा सकते हो उसको बॉईल कर लो, कुछ कर लो, एंड त्याला तो फक्त थोडासा नमक मिर्ची, थोड़ा सा ऑयल का स्प्रिंकल दे के अपना खा लो, मस्त लगा, व्हेरी टेस्टी, अँड इट गिव्स अ फिलिंग इफेक्ट. म्हणजे सलादही चांगल्या पद्धतीने बनवून आपण खाऊ शकतो. येस, बरोबर. तर त्याला आम्ही सांगतो माइंडफुल इटिंग. ईट विथ माइंड, डोंट ईट विथ टेस्ट बड्स. सर आता सणाला सुरुवात होते आहे आणि लोक फास्टिंग पण करतात. तर फास्टिंग डायबिटिक पेशंटने डायबिटिक पर्सननी जर फास्टिंग केली तर ती कशी म्हणजे इफेक्ट करते? काय डायबिटीज असल्यामुळे आपण उपास नाही करू शकत असं नाही आहे, करू शकतो, पण वेगवेगळ्या प्रकारचे उपवास पण असतात. म्हणजे खाण्याच्या पद्धती बदलवायच्या? नाही, उपवास पण वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आता एखादा सोमवार येईल ते राहील, एखादा श्रावण सोमवार येईल ते एक येऊ शकतात, ते आठवड्यात एकदाच असेल. मग मध्ये ते चतुर्थीचा असतो, ते पण महिन्याच्या एक वगैरे असतो. तर ह्या उपवास चालतात. त्याच्यात तुम्ही एक दिवस ते न खाता तुम्ही जे उपवासचे जे काही व्यंजन तुम्ही घरी बनवतात, कधी कधी ते खूप हाय कॅलरी असतात. तर ते डायटिशियनसोबत बसून तुम्ही अशा प्रकारचे खाणं घ्या जे ते तुम्हाला ज्यांनी शुगर वाढणार नाही. पण आपल्या इथे जर साबुदाणा खातात, साबुदाणा थोडासा हेवी होऊन जातो, साबुदाण्याच्या कॅलरीज थोडंसं जास्त असते. तर साबुदाणा न खाता तुम्ही भगर घेऊ शकतात, दूध घेऊ शकतात, दुसरं काही पुष्कळ काही ते डायटिशियन लोक तुम्हाला देतात ते तुम्ही घेऊ शकतात, रेदर दॅन गोईंग फॉर हाय कॅलरी. म्हणजे असं व्हायला नको की आता त्याच्यात एक रमदानचा पण फास्ट असतो, नवरात्राचा पण फास्ट असतो. नवरात्राचा फास्ट 9 दिवस चालतो. ते जैन लोकांचा एक फास्ट असतो पर्युषण पर्वमध्ये, तेव्हा तो खूप स्ट्रिक्ट फास्ट असतो. आणि तसंच ते रमदानचा फास्ट असतो रमजानमध्ये, जेव्हा ते सकाळी 4 वाजतापासून तर संध्याकाळी 6पर्यंत एकदम पाणी पण घेत नाही. त्या सगळ्या सिच्युएशनमध्ये प्रत्येक माणसाने जेव्हा लांब असं एका दिवसाचं असलं तर सिम्पल जे आपण म्हणतो त्याचा प्रकारचे प्रिकॉशन घ्या. परंतु बाकी लोकांनी आपली फास्ट करायच्या पहिले आपल्या डॉक्टरना भेटायचं. तुम्हाला डायबिटीस कसं आहे, तुमचे औषध कोणते सुरू आहे, तुम्हाला कोणते असोसिएटेड कॉम्प्लिकेशन्स लाईक हार्टचे, किडनीचे, ब्रेनचे, दुसरे काही तर नाही आहे, ह्या सगळे बॅकग्राऊंड, तुम्हाला इन्सुलिन चालू तर नाही आहे, इन्सुलिन एकदा चालू आहे की 4 वेळा चालू आहे, अशा प्रकारचे पहिले बॅकग्राऊंड पहिले पाहून घ्यायचं. मग डॉक्टरांची परमिशन घ्यायचं की कॅन आय गो फॉर सेफ फास्टिंग. सेफ्टी इज मोर इम्पॉर्टंट. कारण जेव्हा तुम्ही फास्ट करता तुम्हाला सर्वात जास्त भीती असते लो शुगर अटॅकची, की तुम्ही काय खाल्लं नाही आणि गोळी खाल्ली
तर त्याप्रमाणे कोणती गोळी तेव्हा आपण बंद करावी, कोणती कमी करावी, कोणतं औषधं दुसरं रिप्लेसमेंट. तर आम्ही जेव्हा रमदानवाले येतात, लोक येतात किंवा नवरात्री रमदानमध्ये किंवा जे नवरात्राच्या वेळी जे 9 दिवसाचे उपवास करतात ते आमच्याकडे पहिले येतात. त्यांना आम्ही फिटनेस फॉर फास्टिंग देतो. ती कशी? जसं फिटनेस फॉर सर्जरी असते ना, जर तू घरी कोणाला कॅटरॅक्टची सर्जरी आहे तर ते म्हणतात तुम्ही फिटनेस घेऊन या, मग आम्ही ऑपरेशन करू. तसं तुम्ही फिटनेस फॉर फास्टिंग घ्या. आम्ही फिटनेस फॉर प्रेग्नेंसी पण देतो की तुमको पहले से शुगर कंट्रोल करते फिर बोलते प्रेग्नेंसी करो. हां, ते तुम्ही सांगितलं ना मी. त्याच्यातही पुष्कळ काही आहे. त्याच्यात काही लोकांना ब्लड प्रेशरची अवस्था असते, ते चालत नाही प्रेग्नेन्सीमध्ये. तर तसं त्यांना फिटनेस फॉर फास्टिंग द्यायला पाहिजे की हां, नाव यू आर फिट फॉर फास्टिंग, तुम्ही करा. पण हे जे 9 दिवस आहे किंवा हे जे 30 दिवस आहे, तुम्ही ही औषध बंद करा, ही औषध चालू ठेवा, ही औषध सकाळीच घेऊन घ्या, हे इफ्तारी के वेळ समय लो, ये सहरी के समय लो, ऐसा हमको उनको समझा देते हैं. तर असं केल्यानंतर मग त्यांनी फास्टही केला तर लो शुगरमध्ये जायची चान्सेस किंवा कोणत्या प्रकारच्या रिस्क व्हायचे चान्सेस कमी होऊन जातात. म्हणजे योग्य सल्ला घ्या आणि म्हणजे जर मी थोडक्यात सांगितलं तर 90% लोकांना लोक फास्टिंग सेफली करू शकतात. पण 10 ते 15, 90 समजा 80%, पण 10 ते 20% असे लोक आहेत ज्यांना आम्ही सांगतो की करू नका. म्हणजे दॅट इज कॉल्ड एज कॉन्ट्राइंडिकेशन फॉर फास्टिंग. आणि जास्त उपाशी राहू नका. हां, मग त्यांना काय, आम्ही डायबिटीजमध्ये बेसिक रूलच आहे ना, प्रत्येक 3.5 ते 4 तासात काहीतरी खाणं, पोट भरूनही खायचं नाही आणि उपाशी पोटी राहायचं नाही. हा बेसिक कॉन्सेप्ट आहे डायबिटीसच्या डाएटच्या बेसिक प्रिन्सिपल. तर ह्या बेसिक प्रिन्सिपल फास्टमध्ये फॉलो नाही होऊ शकत. तर मैं म्हणतो ऐसा करना 3-3 घंटे में कुछ नहीं तो ककड़ी खाते जा, कि 3-3 घंटे में ऐसा करके समझाते. बरोबर. सर, ABCD, व्हॉट इज ABCD? नाही, दिस इज अ काइंड ऑफ कन्क्लुडिंग रिमार्क अँड फायनल मेसेज, की थोडक्यात आपण हे सगळं 1 तासात 1.5 तासात आपण काय बोललो त्याच्यात एक, हाऊ कॅन अ पर्सन विथ डायबिटीज कीप हिम और हरसेल्फ हेल्दी फॉर लॉंगर इयर्स. समजा आज कोणाला 30-35 वर्षाच्या वयात डायबिटीज झालेला आहे, तो 75-80पर्यंत सेफ कसं राहू शकतो, त्याची कुंजी आहे आपली ही ABCDEFGH. ठीक आहे. सो A is for A1C. A1C is HbA1c, which gives you a average sugar of last 3 to 4 months. आणि प्रत्येक मधुमेहाने 4-4 महिन्यात ते टेस्ट करायला पाहिजे. अँड दॅट शुड बी केप्ट आयडियली लेस देन 6.5, इफ नॉट पॉसिबल बिकॉज ऑफ सम लिमिटेशन एटलीस्ट लेस देन 7. तो A is for A1C, HbA1c शुड बी केप्ट लेस देन 7. B is for ब्लड प्रेशर. काय म्हटलं मी? ब्लड प्रेशर. B इज फॉर ब्लड प्रेशर. सो ब्लड प्रेशर शुड बी लेस देन 130/80. आयडियली 140/85 चालेल, पण 130/80 इज बेस्ट. 120/70 ठेवलं तर बेस्ट, त्याच्यापेक्षा हे चांगलं. सो A इज फॉर A1C, शुड बी केप्ट बिट लेस देन 7. B is for blood pressure, ideally less than 130/80. C is for cholesterol, that is LDL cholesterol. LDL cholesterol should be kept less than 100, less than 70 ठेवला तर खूपच छान. A for A1C, B for blood pressure, C for LDL cholesterol, D is for diet control, जे आपण ऑलरेडी बोललो. E is for exercise. E is for exercise. A, B, C, D, E. F is for frequent monitoring of blood sugar. प्रत्येक मधुमेहींकडे ग्लुकोमीटर राहणं आवश्यक आहे घरी. आणि त्यांनी, ज्यांना इन्सुलिन चालू आहे त्यांना वारंवार टेस्ट करायला पाहिजे, रोजच करायला पाहिजे. ज्यांना गोळ्या चालू आहे त्यांनी आठवड्यात एकदा करायला पाहिजे. ज्यांनी डाएट कंट्रोल आहे त्यांनी 15-20 दिवसात एकदा करायला पाहिजे. असं ग्लुकोज टेस्टिंग घरी राहणं जरुरी आहे. इफ यू डोंट टेस्ट इट, तुम्ही काही खाल तुम्हाला कळणारच नाही की शुगर वाढून राहिलं की कमी होऊन राहिलं. म्हणून यू शुड हॅव फ्रिक्वेंट मॉनिटरिंग ऑफ ब्लड शुगर. A, B, C, D, E for exercise, D for F for frequent monitoring of blood sugar, E, F, G. G is for good quality education program like what you are doing. So I feel such program should be more often heard and being participated. Movie, picture, हॉरर वाली पिक्चर देखना और वो सेंटिमेंटल पिक्चर देखने से ज़्यादा इम्पॉर्टेंट है आप एक बार अपने आप को जितना ज़्यादा आप सीखोगे. ज्ञान एक ऐसी चीज़ है मैडम जो आपके से कोई छीन नहीं सकता, परंतु वो ज्ञान भी आपका एविडेंस बेस्ड होना चाहिए.
साइंटिफिक होना चाहिए, जिसको कुछ डाटा है, जिसको कुछ बेस है. यदि आपने एविडेंस बेस्ड साइंस को समझ लिया तो आप अपना डायबिटीज़ का ख्याल अपने हाथ से रख सकते हो. तो जी इज़ फॉर गुड क्वालिटी एजुकेशन प्रोग्राम एंड एच मतलब तर हैप्पीनेस. H is happiness. That always keep yourself happy and smiling so that the diabetes related stress तुमच्या शरीरात किंवा चेहऱ्यात किंवा हार्टमध्ये किंवा ब्रेनमध्ये येऊ देऊ नये. So if you keep yourself away from stress and keep yourself happy, that is the best part of best management of diabetes. So A, B, C, D, E, F, G, H जर आपण लक्षात ठेवलं तर you can keep your diabetes and your life in a most healthiest manner in the world. नक्कीच. खूप कमी शब्दात आणि खूप चांगलं मार्गदर्शन सरांनी आपल्याला दिलं. तुमचा खरंच इतक्या बिझी शेड्यूलमधून तुम्ही मला वेळ दिला, आमच्या टीमला वेळ दिला, त्याच्यासाठी मनापासून तुमचं धन्यवाद. आणि आज मी तुमच्यासोबत बसली आहे तेच माझं सौभाग्य आहे. थँक्यू सो मच सर, आमच्या स्टुडिओत आले. थँक्यू व्हेरी मच.